आम्रपाली मॅडम, आम्ही आम्ही तयारीत आहोत सर तुमचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच. सुनील दरेकर, वेलकम. थँक्यू सर. क्या बात आहे. किती वर्षानंतर ऐकताय तुम्ही मला? त्यानंतर सर कोविडच्या अगोदर? कोविडच्या अगोदर नंतर नंतर नंतर. ओके, फाईन. अजय जाधव, श्रेया पाटील, गणेश दरेकर सर, आपलं वेलकम आहे या सेशनमध्ये. सुनील दरेकर सर, श्रेया पाटील, गणेश, संजय धव एवढंच दिसतंय. ओके, संजय सर वेलकम. गणेश वेलकम. समृद्धी मॅम वेलकम. लेट मी चेक. जवळपास 21 लोक आहेत. डेट. मी लास्ट झूममध्ये बोललो होतो ना तुम्हाला की या सेशनमध्ये काही ठराविक लोकांनाच लिंक आपली जाणार आहे. सो ठराविक लोकांनाच आपली या सेशनची लिंक गेलेली आहे. जवळपास हाफ लोकांना लिंक गेलेली नाहीये. आणि डिअर फ्रेंड्स, ज्यांना ही लिंक आलेली आहे, आज जे सेशनमध्ये आहेत, बऱ्यापैकी जे ॲडव्हान्स कोर्ससाठी ज्यांचं ॲडमिशन झालेलं आहे त्यांच्यासाठी मेच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये आपलं जे रिट्रीट होणार आहे त्यासाठी आपलं नाव तिथे असणार आहे. सो पूनम केवते मॅम वेलकम. गुड. राईट. महत्त्वाची लोक आलेली आहेत सगळे. तर आता चालू करायला हरकत नाही आहे. ऑल आर VIP फॉर मी. ग्रेट. फाईन. ज्यांना ज्यांना शक्य आहे कॅमेरा चालू ठेवणं, चालू ठेवू शकता. विनोद वाघमोडे सर वेलकम. विकास वाघमोडे सर, एम सॉरी, विकास वाघमोडे सर वेलकम. ग्रेट. ज्यांना ज्यांना कॅमेरा चालू ठेवणं आहे, शक्य आहे, पॉसिबल आहे, चालू ठेवू शकता. कॅमेरा चालू ठेवण्याचा एक फायदा होतो की तुमचा कॉन्फिडन्स डेव्हलप होतो. ओके, तुमचा कॉन्फिडन्स डेव्हलप होतो, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. असं म्हटलं जातं काही नसलं तरी चालेल, कॉन्फिडन्स पाहिजे. कॉन्फिडन्सच्या जोरावरती आपण काहीही करू शकतो. त्यासाठी ग्रेट एक्झाम्पल्स आपण बाबासाहेब आंबेडकर असतील, ओके, छत्रपती शिवाजी महाराज असतील, कॉन्फिडन्सच्या जोरावरती काय काय करू शकले. इतिहास त्यासाठी साक्ष आहे. सो डिअर फ्रेंड्स, आपण सुद्धा बऱ्याच गोष्टी करू शकतो. त्यासाठी वी शूड कीप अवर कॅमेरा ऑन. कॅमेरा ऑन असेल तर मला खूप इंटरॅक्टिव्ह सेशन घ्यायला येईल आणि मला आवडेल ते. बिकॉज फक्त तुम्ही जर कॅमेरा ऑफ ठेवला असेल, फक्त इथे तुमची नावं दिसत आहेत, ते व्हायब्रेशन्स तुमच्यापर्यंत पोचत नाही आहेत, त्यामुळे कदाचित तो जो एक्सपेक्टेड चेंज हवा आहे तो चेंज मिळणार नाही. राईट. सो डिअर फ्रेंड्स, चला स्टार्ट करूयात आजचं सेशन. आत्तापर्यंतचे जेवढे तुम्ही सेशन्स ऐकलेले आहेत त्याच्या सगळ्यांपेक्षा हटके असणार आहे, सगळ्यात पॉवरफुल सेशन असणार आहे. लेट मी चेक वन्स अगेन कोण कोण जॉईन झालेले आहेत. ओके, बिकॉज माय स्टाफ इज टेकिंग प्रेझेंटी. ओके, रत्नाकर सर, पूजा मॅम, आदित्य पातरकर फ्रॉम नगर. ओके, फाईन, ग्रेट. मला तर वाटलं 20, फक्त फक्त 20 लोकांपर्यंतच आपली लिंक जाईल, पण जवळपास 25 लोक जॉईन झालेले आहेत. हरकत नाहीये. गेल्या वेळेस 45-50 पर्यंत होते, बट आय डोंट वॉन्ट क्राऊड ओनली. ओके, मुझे गर्दी लोक चाहिए, गर्दी नको आहे. फाईन, लेट्स बिगिन. चालू करूयात. आर यू ऑल राईट? आर यू रेडी? आपण जर रेडी असाल तर चॅट बॉक्समध्ये आर टाईप करा. आर इन द चॅट बॉक्स इफ यू आर रेडी. आजचं सेशन फार जबरदस्त होणार आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी होणार आहे. त्याबद्दल डोंट वरी. देर इज अ चॅलेंज अँड इट इज माय कमिटमेंट फ्रॉम माय साईड की आजचं सेशन जबरदस्त होणार आहे. बऱ्यापैकी बऱ्याच जणांचं स्ट्रेस आज बऱ्यापैकी निघून जाणार आहे. संजय ढवळे सर, ओके, तुम्ही आहात. ग्रेट. नाईस. बारामतीकर आज बऱ्यापैकी ॲबसेंट दिसत आहेत. सिद्धार्थ, कुठे आहे तुमची गँग सगळी? ओके, फक्त रत्नाकर सर दिसत आहेत आज इथे. तुमचे मॉनिटर कुठे आहेत? काय ओके, काय फाईन. काम असेल सर त्यांना. ओके ओके ओके, छान. ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे, मला बऱ्याच जणांचा मेसेज येतो की सर आम्हाला रेकॉर्डिंग मिळेल का, हे मिळेल का, ते मिळेल का. डिअर फ्रेंड्स, व्हॉट इज द थिंग, रेकॉर्डिंग मिळेल, पण ते रेकॉर्डिंगमध्ये ते व्हायब्रेशन्स नसणार. लाईव्ह इज लाईव्ह. ओके. मोबाईलमध्ये धुरंधर बघणं आणि थिएटरमध्ये जाऊन धुरंधर बघणं फरक आहे ना. राईट. लाईव्ह इज व्हेरी इम्पॉर्टंट. लाईव्ह महत्त्वाचं आहे. लाईव्ह अटेंड करत चला. ओके, फाईन. विवो, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे? तुम्ही हँड रेज केलेला आहे. विवो, डू यू वॉन्ट टू आस्क क्वेश्चन? अजून काही शिकून झालेलंच नाही आपलं, जस्ट वी आर स्टार्टिंग. आपलं वॉर्मअप चालू आहे. मेन एक्सरसाइज आता स्टार्ट होईल. ओके, ऑल आर रेडी? सगळ्यांच्या चॅटबॉक्समध्ये आर आलेला आहे. रेडी तुम्ही आहात. अँड लेट्स स्टार्ट. चालू करूयात.
आजचा टॉपिक आहे, राहुल गाडेचं वेलकम. आजचं टॉपिक आहे इन माय कंट्रोल वर्सेस आउट ऑफ माय कंट्रोल, किंवा इन माय कंट्रोल आणि आउट ऑफ माय कंट्रोल. तुम्ही वर्सेस म्हणा किंवा आणि म्हणा, अँड म्हणा, नो प्रॉब्लेम एट ऑल. ॲक्च्युली डिअर फ्रेंड्स, इथे कलर कॉम्बिनेशन सुद्धा माझ्या स्टाफ मेंबरने खूप विचार करून वापरलेला आहे. वन ऑफ माय स्टाफ मेंबर्स, हर नेम इज समृद्धी मॅम, शी इज अवर ग्राफिक डिझायनर. तुम्ही विचार करू शकता, इन माय कंट्रोलला त्यांनी ग्रीन कलर दिलेला आहे, आउट ऑफ माय कंट्रोलला रेड कलर दिलेला आहे. कोणी मला सांगू शकेल काय इंटेन्शन असेल, काय पर्पज असेल, काय रिझन असेल याच्या मागचं, की इन माय कंट्रोलला ग्रीन कलर आहे, आउट ऑफ माय कंट्रोलला रेड कलर आहे? कॅन एनीबडी एक्सप्लेन? कोणी एक्सप्लेन करू शकतं? समृद्धी मॅम वेलकम. ओके, कोणी एक्सप्लेन करू शकतं किंवा चॅटबॉक्समध्ये टाकू शकतं. इन माय कंट्रोलला ग्रीन कलर आहे, आउट ऑफ माय कंट्रोलला रेड कलर आहे. कलर सुद्धा काहीतरी इंडिकेट करत असतं. ओके, सिद्धार्थ कुंभार सर म्हणतायत की ग्रीन पॉझिटिव्ह सिग्नल आहे, आणि का राहुल गाडे सर म्हणतायत ट्रॅफिक रेड सिग्नल थीम. ओके फाईन, रेड म्हणजे डेंजरस काहीतरी आहे. ओके ग्रेट, सिम्पल आहे. आपण पुणेकर आहोत, बारामतीकर आहोत. पुण्यामध्ये एवढं छान सिग्नल्स असतात प्रत्येक 5 ते 10 फुटाला, राईट? ग्रीन सिग्नल असेल तर आपण पुढे जातो, रेड असेल तर आपण जागेवरती थांबतो. परंतु इथं थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपण शिकणार आहोत. कलर जरी ग्रीन आणि रेड असेल तरी सुद्धा अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या हातात आहेत, त्यावरती आपण मस्त मजा करायची, एन्जॉय करायची. आणि ज्या गोष्टी आपल्या हातात नाही आहेत, कोणाच तरी माईक चालू आहे नेहमीप्रमाणे, सो प्लीज म्यूट युअर सेल्फ. आणि जे रेड कलरमध्ये आहे, जे आउट ऑफ कंट्रोल आहे, आणि त्या गोष्टी कशा ॲक्सेप्ट करायच्या, दॅट आय एम गोइंग टू टीच यू टुडे. ओके, आज कुठलंही मोटिवेशन होणार नाही आहे, आज खूप प्रॅक्टिकल सेशन होणार आहे. संजय ढवळे सर, आय रिक्वेस्ट यू, झूम सेशन आहे, महिला आहेत, तुमचा व्हिडिओ सगळ्यांना दिसतोय, सो प्लीज, ओके प्लीज, मस्त शर्ट वगैरे घालून बसा. येस, चलो. सो डिअर फ्रेंड्स, वी आर स्टार्टिंग द फर्स्ट स्क्रीन. राहुल सर खूप छान स्माइल देत आहे तुम्ही. ओके, हा, स्क्रीनकडे बघण्या अगोदर एक गोष्ट आहे, सगळ्यांकडे नोटबुक पेन आहे? चॅटबॉक्समध्ये येस टाईप करा. येस 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 इन द चॅट बॉक्स. ओके, येस, येस पण चालेल, वाय पण चालेल, नो प्रॉब्लेम, काही चालेल. ओके ग्रेट. आता आपल्याला इथे प्रॅक्टिकल काय शिकायचं माहिती आहे का? आपण दिवसभरामध्ये आपल्यासमोर अनवॉन्टेड अनवॉन्टेड म्हणण्यापेक्षा जे आपल्या आउट ऑफ कंट्रोल असलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्या आपण कशा ॲक्सेप्ट करायच्या, कितपत ॲक्सेप्ट करायच्या, कधी सोडून द्यायच्या, ह्या गोष्टी आपल्याला कळणं गरजेचं आहे, राईट? त्यामुळे अगोदर काय आहे, इन माय कंट्रोल आणि आउट ऑफ माय कंट्रोल याची आपण डेफिनेशन लिहून घेऊयात. डेफिनेशन याच्यामध्ये मी स्क्रीनवरती दिलेलं नाही आहे, कारण काय आहे, त्याच्या मागचंही एक सायकोलॉजिकल कारण आहे. सगळं जर स्क्रीनवर दिलं, तुम्ही ॲक्टिव्ह राहत नाही आहे, अँड आय वॉन्ट यू टू बी ॲक्टिव्ह हिअर, राईट? चला, आपण थोडंसं हाताला आणि मेंदूला काम देऊयात. पहिलं लिहायचं आहे इन माय कंट्रोल. इन माय कंट्रोल. मराठीत लिहा, इंग्लिशमध्ये लिहा, तेलुगूमध्ये लिहा, कन्नडमध्ये लिहा, नो प्रॉब्लेम एट ऑल. इन माय कंट्रोल. ओके, इन माय कंट्रोल. प्रीती चव्हाण मॅम वेलकम. शशिकांत मिसाळ वेलकम. पूजा मॅम. ओके, सॅमसंग वेलकम. सॅमसंग. ऐश्वर्या पाटील वेलकम. ओके फाय. मी सगळ्यांचं वेलकम का करतो, त्याच्या मागचं कारण असं आहे की मी ज्यांचं नाव जरी घेतलं आणि त्यांना खूप छान वाटतं, आणि माझा उद्देश एकच आहे की माझ्यामुळे बऱ्याच जणांना इथे ॲटलिस्ट माझ्या हक्काचे जे लोक आहेत त्यांना छान वाटलं पाहिजे. ओके फाईन. चला, इन माय कंट्रोल. रेखाताई जगताप बरोबर ना? येस, चला, इन माय कंट्रोल डॅश करून लिहा. मराठीमध्ये लिहायचं असेल ते लिहू शकता. माझ्या नियंत्रणात असलेल्या गोष्टी. माझ्या नियंत्रणात असलेल्या गोष्टी. डॅश करून लिहा. थोडंसं आपण फास्ट लिहूयात. स्क्रीनशॉट घेणं फार सोपं आहे, लिहिणं इज इम्पॉर्टंट बिकॉज मसल्स मेमरी इज द स्ट्रॉंगेस्ट मेमरी इन द वर्ल्ड. एकदा हाताखालून जाणं गरजेचं आहे. ओके, ज्या गोष्टी लिहा. ज्या गोष्टी आपण आपल्या
ज्या गोष्टी आपण आपल्या विचार विचार कृती विचार कृती आणि निर्णयांद्वारे बदलू किंवा नियंत्रित करू शकतो त्या आपल्या नियंत्रणात येतात. मी रिपीट करतोय, अगदी सुरुवातीपासून रिपीट करतोय. इन माय कंट्रोल कंसात माझ्या नियंत्रणात असलेल्या गोष्टी डॅश ज्या गोष्टी आपण आपल्या विचार कृती निर्णयांद्वारे बदलू किंवा नियंत्रित करू शकतो त्या आपल्या नियंत्रणात येतात. अंडरलाईन करा, विचार कृती आणि निर्णयांद्वारे. विचार कृती आणि निर्णयांद्वारे. ओके, या 3 पद्धतीनेच आपण गोष्टी मॅनेज करू शकतो, ऍक्सेप्ट करू शकतो, सोडू शकतो, वगैरे वगैरे. पहिलं काय आहे? विचार. ओके, ज्या गोष्टी आपण विचारांद्वारे बदलू शकतो, कृतीद्वारे बदलू शकतो, निर्णयांद्वारे बदलू शकतो, त्या आपल्या कंट्रोलमध्ये असतात. पुढे आपण शिकणार आहोत की आपल्या कंट्रोलमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत. ओके, सेकंड खाली लिहा, आउट ऑफ माय कंट्रोल. आउट ऑफ माय कंट्रोल, माझ्या कंट्रोलच्या बाहेर कोणकोणत्या गोष्टी आहेत. संजय सर आता छान दिसताय तुम्ही. माझ्या कंट्रोलच्या बाहेर किंवा आपण काय म्हणूयात, माझ्या नियंत्रणाबाहेर असलेल्या गोष्टी. माझ्या नियंत्रणाबाहेर असलेल्या गोष्टी. आय वुड लाईक टू टेल यू, या टॉपिकने माझी लाईफ चेंज केली. एकेकाळी आय वॉज इन व्हेरी स्ट्रेस. ओके, दिस टॉपिक हॅज चेंज्ड माय एंटायर लाईफ. तुमची पण होईल, डोंट वरी. खूप डीपमध्ये शिकवणार आहे मी. ओके, माझ्या नियंत्रणाबाहेर असलेल्या गोष्टी डॅश करून लिहा. ज्या गोष्टी आपण कितीही प्रयत्न केले तरी, ज्या गोष्टी आपण कितीही प्रयत्न केले तरी पूर्णपणे नियंत्रित करू शकत नाही. पूर्णपणे नियंत्रित करू शकत नाही. त्या आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. त्या आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. ओके, रिपीट करू? ठीक आहे. आउट ऑफ माय कंट्रोल कंसात लिहा, माझ्या नियंत्रणाबाहेर असलेल्या गोष्टी डॅश ज्या गोष्टी आपण कितीही प्रयत्न केले तरीही पूर्णपणे नियंत्रित करू शकत नाही. ओके, अंडरलाईन करा, पूर्णपणे नियंत्रित करू शकत नाही, या वाक्याला अंडरलाईन करा. कारण त्या गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात, आउट ऑफ आवर कंट्रोल. अब आएगा मजा. ओके, छान. इथपर्यंत क्लिअर? सगळ्यांना क्लिअर आहे? इफ इट इज क्लिअर सो फार, चलो चॅटबॉक्समध्ये क्लिअरचा सी टाईप करा. सी सी सी. लेट मी चेक अजून कोण कोण नवीन आहे तिथे. क्या बात आहे, लोकसंख्या वाढत चालली आहे. विशाल जवाक, ओके, वेलकम. ग्रेट. माय गॉड, माय वाईफ इज ऑल्सो देअर टुडे इन दिस सेशन. ग्रेट. आमच्या होम मिनिस्टर सुद्धा आलेले आहेत त्या सेशनमध्ये. ग्रेट, फाईन. ओके, सो इन माय कंट्रोल, आउट ऑफ माय कंट्रोल. ओके, इन माय कंट्रोल, आउट ऑफ माय कंट्रोल. आता एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करायची आहे, दॅट इज कॉल्ड NLP, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग. ओके, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग. एखादी घटना आपल्यासमोर घडत असेल तर आपण आपल्या ब्रेनला कंडिशनिंग करणार आहोत की ती गोष्ट घडत आहे
आणि ती आपल्या कंट्रोलमध्ये आहे किंवा नाही. ओके, आपण आपल्या ब्रेनला काय करणार आहोत? ब्रेनला ॲक्शनद्वारे सिग्नल देणार आहोत. ओके, रिपीटिंग अगेन, ब्रेनला आपण आपल्या ॲक्शनद्वारे, बॉडी मुवमेंट्सद्वारे सिग्नल देणार आहोत. राईट, सिग्नल देणार आहोत. आपण आपल्या ब्रेनला आपल्या बॉडी लँग्वेजद्वारे, बॉडी मुवमेंट्सद्वारे, गेस्चर पोश्चरद्वारे आपण आपल्या ब्रेनला सिग्नल देणार आहोत की ती गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये आहे की आपल्या आउट ऑफ कंट्रोलमध्ये आहे. ओके, फाईन. चला, हा तसं करा सगळ्यांनी. राईट, येस. आता मी जर असं हात केलं की तिथे सिग्नल्स वेगळे येत आहेत. डू लाईक दिस. एकच हात करा, ओनली वन हँड. ओके, डू लाईक दिस. इन माय कंट्रोल. You can use your right hand, left hand, no matter. Okay, like this, in my control, and like this, out of my control. In my control, out of my control. Speak something, speak. Okay, म्यूट करूनच बोला, नो प्रॉब्लेम. इन माय कंट्रोल कसंही करू शकता. इन माय कंट्रोल, आउट ऑफ माय कंट्रोल. डोंट डू रोबोटिक. रोबोटिक करू नका. कम ऑन यार, कीप स्माइल ऑन युअर ब्युटिफुल फेसेस, हँडसम फेसेस. ओके, लाईक दिस. कम ऑन. इन माय कंट्रोल, आउट ऑफ माय कंट्रोल. राईट, इन माय कंट्रोल, आउट ऑफ माय कंट्रोल. एखादी गोष्ट आपल्याकडे, आपल्यासमोर घडत असेल, राईट, सिम्पल गोष्ट आहे की आता कोणीतरी इथे वारंवार माईक अनम्यूट करत असतील आणि बोलत असतील, त्यावरती माझा काय कंट्रोल आहे का? की त्यांनी काय बोललं पाहिजे, काय नाही बोललं पाहिजे, माझा कंट्रोल काहीच नाही आहे. बट माझ्या स्टाफच्या हातात काय आहे की ते रिमूव्ह करू शकतात. जास्तीत जास्त काय करू शकतात? म्यूट करू शकतील, एकदा दोनदा म्यूट करू शकतील. बट इफ दॅट पर्सन इज नॉट रेडी टू लिसन, काय होणार आहे? ही विल बी रिमूव्ड बाय द ग्रुप. राईट, इन माय कंट्रोल, आउट ऑफ माय कंट्रोल. आपली इथे प्रॉब्लेम होतो काय माहिती आहे का? की आपल्याला आपल्यासमोर घडत असलेल्या गोष्टी हे आपल्या कंट्रोलमध्ये आहेत का आउट ऑफ कंट्रोल आहेत हे समजतच नाहीये. वी डोंट अंडरस्टँड ॲक्च्युली. सिम्पल आहे की आपण आपल्या विचारांद्वारे, निर्णयांद्वारे, कृतीद्वारे, तीनच गोष्टी लक्षात द्या. विचारांद्वारे, निर्णयांद्वारे आणि कृतीद्वारे जर आपण बदलू शकत नाही तर ते जाणार कुठे आहे? आउट ऑफ माय कंट्रोलमध्ये. रिपीटिंग अगेन, आउट ऑफ माय कंट्रोलमध्ये. आणि आता हे इन माय कंट्रोलमध्ये आहे का आउट ऑफ माय कंट्रोलमध्ये आहे, हे जर आपल्याला स्वतःला प्रश्न विचारायचा असेल तर देर आर 3 टाइप्स ऑफ क्वेश्चन्स. 3 प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे. मुद्दाम मी स्क्रीनवरती यावेळेस जास्त दिलेलं नाहीये, कारण काय करतात, फक्त स्क्रीनशॉट घेतात आणि परत त्याचा अभ्यास केला जात नाही. राईट, आय वॉन्ट यू शुड राईट इट. ओके, चला, पहिला क्वेश्चन काय आहे? नंबर 1, पहिला प्रश्न, दॅट इज अवेअरनेस क्वेश्चन. लिहून घ्या, अवेअरनेस क्वेश्चन. पहिला प्रश्न आहे अवेअरनेस क्वेश्चन. मी बोललो ना, हळूहळू आपण सायकोलॉजीकडे जाणार आहोत. अवेअरनेस क्वेश्चन आपल्याला अवेअर करायचंय. मराठीत काय म्हणतो आपण त्याला? जाणीव निर्माण करणारे प्रश्न. जाणीव निर्माण करणारे प्रश्न ते कोणते असतात आपण पुढे शिकणार आहोत. नंबर 2, रिफ्लेक्शन क्वेश्चन्स. रिफ्लेक्शन क्वेश्चन्स. नंबर 2 इज रिफ्लेक्शन क्वेश्चन. Keep your spine erected, sit very straight so that the next 1 hour you will be very active like me. नंबर 2 काय आहे? रिफ्लेक्शन क्वेश्चन. मराठीत पण घेणार आहोत आपण. मराठीत त्याला म्हणायचं आत्मचिंतन करायला लावणारे प्रश्न. आत्मचिंतन करायला भाग पाडणारे प्रश्न किंवा आत्मचिंतन करणारे प्रश्न. ओके, फक्त असं असं करून नाही होणार आहे. लाईक दिस नो सिंघम. असं करून होणार नाही की माझ्या कंट्रोलमध्ये का आउट ऑफ माय कंट्रोलमध्ये. वी आर नॉट दॅट मच एक्सपर्ट अँड एक्सपिरियन्स्ड. त्यासाठी आपल्याला 3 प्रश्न विचारावे लागतील. थर्ड क्वेश्चन, ऍक्शन क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन इज व्हॉट? ऍक्शन क्वेश्चन. आज लिहायचं आहे आपल्याला, बऱ्यापैकी लिहायचं आहे. थर्ड क्वेश्चन इज व्हॉट? ऍक्शन क्वेश्चन. ज्यांना ज्यांना कॅमेरा चालू ठेवणं शक्य आहे ते यू कॅन. ज्यांना पॉसिबल नाही आहे दॅट्स अप टू यू, नो प्रॉब्लेम एट ऑल. ओके, ग्रेट, फाईन. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय माहिती आहे? सगळ्यात अवघड प्रश्न आहे बरं. काय? जाणीव निर्माण करणारे प्रश्न. ओके, नंबर 1 लिहून परत डॅश करा. आता जाणीव निर्माण करणारे प्रश्न कोणते आहेत?
नंबर 1 प्रश्न लिहा. नंबर 1, तुमच्या आयुष्यात सध्या कोणत्या गोष्टी तुमच्या कंट्रोल बाहेर आहेत? तुमच्या आयुष्यात सध्या कोणत्या गोष्टी तुमच्या कंट्रोल बाहेर आहेत? ग्रेट, क्या बात आहे. ऑल आर क्लेवर स्टुडंट्स. अभ्यास करतायत आज सगळं. नाही ते गप्प असं त्या स्क्रीनकडे बघत बसतात हं. येस. ग्रेट. रिपीट करू. तुमच्या आयुष्यात सध्या कोणत्या गोष्टी तुमच्या कंट्रोल बाहेर आहेत? आउट ऑफ माय कंट्रोल कोणत्या आहेत? नंतर तुम्हाला लिस्ट तयार करायची. डोंट वरी, आय विल गिव्ह यू द टाइम. त्याच्या खाली लिहा नंबर 2, तुम्ही जास्त विचार कोणत्या गोष्टीवर करता? कंट्रोल की आउट ऑफ कंट्रोल? तुम्ही जास्त विचार कोणत्या गोष्टीवर करता? कंट्रोल की आउट ऑफ कंट्रोल? आपण कोणाला आन्सरेबल नाही, तिथे कोणाला आन्सर देणार नाही आहोत आपण. हे अवेअरनेस क्वेश्चन आहे. आपण स्वतःला प्रश्न विचारणार आहोत. आता रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही विचारणार आहात. तुम्हाला मी टास्क देणार आहे आणि त्या टास्कच्या बेसिसवरती नेक्स्ट सेशन विल बी कंडक्टेड. ओके, चला. अवेअरनेस क्वेश्चन बद्दल कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. डाऊट नसेल, यू कॅन पुट सी इन द चॅट बॉक्स. चॅट बॉक्समध्ये सी टाईप करा, नो प्रॉब्लेम. प्रश्नाबद्दल काय डाऊट आहे का? प्रश्न सिंपल आहे की तुमच्या आयुष्यात सध्या कोणत्या गोष्टी तुमच्या कंट्रोलच्या बाहेर आहेत आणि तुम्ही कंट्रोलवरती विचार करता की आउट ऑफ कंट्रोलवरती विचार करता? क्या बात आहे. एवढा बदल 15 मिनिटात. ग्रेट. ओके, अपर्णा मॅम इज देअर, संदेश, सिद्धार्थ, सीमा मॅम, अनिता मॅम, संजय सर. ओके, ऑल आर कमेंटिंग इन द चॅट बॉक्स. ओके, ग्रेट. बाकीचे कुठे गायब आहेत? ओके, झोपून सेशन ऐकताय? ओके, राहुल सर इज देअर. ओके, फाईन, ग्रेट. चला, आता ऍक्च्युली काय आहे, जोपर्यंत तुम्ही अवेअरनेस क्वेश्चन विचारणार नाही आहात, ओके, थँक्यू व्हेरी मच. जोपर्यंत तुम्ही अवेअरनेस क्वेश्चन विचारणार नाही आहात तोपर्यंत तुम्हाला रिफ्लेक्शन्स क्वेश्चनची उत्तरं मिळणार नाहीत. मी रिपीट करतोय, ज्यांनी आता लिहिलेलं नाहीये ना त्यांना काहीच होणार नाही, रिझल्ट नाही येणार त्यांना. का नाही येणार? कारण जोपर्यंत तुम्ही अनटिल अँड अनलेस यू आस्क अवेअरनेस क्वेश्चन टू युअर सेल्फ, जोपर्यंत तुम्ही स्वतःला अवेअरनेस क्वेश्चन विचारत नाही, वाय, WHY, वाय हा प्रश्न तुम्ही विचारत नाही, तोपर्यंत ती गोष्ट तुमच्या कंट्रोलमध्ये आहे का आउट ऑफ कंट्रोल आहे हे लक्षात येणार नाही. पुन्हा एकदा मी रिपीट करतोय, जर तुम्ही आत्ता लिहिलं नसेल तर उद्या किंवा परवा परत तुम्हाला या सेशनची रेकॉर्डिंग येईल. अगेन यू कॅन गो थ्रू दॅट, गो थ्रू करा आणि पुन्हा तुम्ही रिपीट लिहून घेऊ शकता. इट इज नॉट पॉसिबल टू रिपीट अगेन. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. नंबर 2, दुसरा प्रश्न, रिफ्लेक्शन क्वेश्चन्स, आत्मचिंतन करायला लावणारे किंवा करायला भाग पाडणारे प्रश्न. आत्मचिंतन, पहिलं काय आहे, जाणीव निर्माण करणारा प्रश्न. दुसरं आहे आत्मचिंतन करणारे प्रश्न. दोन्ही वेगवेगळे आहेत. आत्मचिंतन म्हणजे सेल्फ इंट्रोस्पेक्शन आणि पहिलं काय आहे, सेल्फ अवेअरनेस. आपण सायकोलॉजीमध्ये घुसतोय आता. सेल्फ अवेअरनेस, स्वची जाणीव, आणि रिफ्लेक्शन क्वेश्चन्स काय आहेत, आत्मचिंतन करायला भाग पाडणारे प्रश्न. आत्मचिंतन करायला भाग पाडणारे प्रश्न. ओके, मी प्रश्न विचारायला वेळ देणार आहे, डोंट वरी. प्रश्न लिहून घ्या, नंतर तुम्ही शेवटी विचारू शकता. हा, या पण सेशनची सिरीज होणार आहे, डोंट वरी. आपण कोणताही टॉपिक ज्यावेळेस प्रेझेंट करतो त्यावेळेस डीपमध्येच प्रेझेंट करतो, त्यामुळे वेळ लागणारच. असं नाही की 15-20 मिनिटात काहीतरी कंप्लीट होईल. अँड ते मुळात मला आवडत नाही. आय हॅव बीन टीचिंग सिन्स 2009. एकदम डीपमध्ये शिकवणं, दॅट इज माय OCD, की माझंच OCD आहे, ते मी डीपमध्ये शिकवतो. नाही तर मला नाही शिकवल्यासारखंच वाटत नाही. डोंट वरी. चलो, माय वाईफ इज देअर, शी नोज माय टीचिंग, मी किती डीपमध्ये शिकवतो सगळ्या गोष्टी. ओके, सो डिअर फ्रेंड्स, रिफ्लेक्शन क्वेश्चन्समध्ये व्यवस्थित आहे का, रिफ्लेक्शन क्वेश्चन्समध्ये आत्मचिंतन करायला भाग पाडणारे प्रश्न म्हणजे काय बघा. सिंपल सिंपल, मी नंतर लिहायला सांगेल. फॉर एक्झाम्पल, एखादी गोष्ट
ती घडलीये बऱ्याच वर्षांपूर्वी आणि आपण आत्ता विचार करून वी आर वेस्टिंग अवर प्रेझेंट. लक्षात येत आहे? एखाद्या व्यक्तीने तुमचा इन्सल्ट केलाय 2016 मध्ये आणि आता तुम्ही 2026 मध्ये विचार करताय. आणि लक्षात घ्या, सायकोलॉजिकल काय होत आहे, फक्त विचार होणार नाहीये आणि आपल्या मेंदूला विचार खरा आहे की खोटा हे काही समजत नाहीये. अंतर्मनाला, अंतर्मन काय करतं, ती गोष्ट खरी म्हणून स्वीकारते. घडलीये कधी 2016 मध्ये, आत्ता परत ती गोष्ट तुमच्या मेंदूमध्ये घडून तुम्ही आणताय. जेव्हा तेव्हा जेवढा त्रास झाला होता ना, सेम त्रास तुम्ही तुमच्या मेंदूला सांगताय की ती गोष्ट आत्ता घडलेली आहे. मेंदूला पास्ट प्रेझेंट फ्युचर काहीही समजत नाही. अंतर्मनाला पास्ट प्रेझेंट फ्युचर काहीही समजत नाही. आपले जे 11 रूल्स ऑफ सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण शिकलेलो आहोत, मला वाटतं 6 ते 7 आपल्या सिरीज झालेल्या आहेत. त्यामध्ये मी हे सांगितलं होतं की घटना कधीही घडली असेल, विचार आपण आत्ता करत असू, तर ती गोष्ट पास्टमध्ये जरी घडली असेल, पास्टमध्ये जेवढा त्रास झाला तेवढाच त्रास कदाचित आत्ता सुद्धा होऊ शकतो. इट इज डिपेंड की आपण किती तीव्रतेने तो विचार करत आहोत. म्हणजे रिफ्लेक्शन क्वेश्चन्स स्वतःला विचारत असताना पहिला प्रश्न आपण विचारणार आहोत, भूतकाळ बदलता येतो का? आपण स्वतःला काय करणार आहोत, इथे आत्मचिंतन करायला भाग पडणार आहोत. लिहून घ्या, भूतकाळ बदलता येतो का? कारण मोस्ट ऑफ द मिस्टेक्स कुठे झालेले आहेत, पास्टमध्ये. मोस्ट ऑफ द ऍक्शन्स कुठे चुकलेले आहेत, पास्टमध्ये. मोस्ट ऑफ द डिसिजन्स कुठे चुकलेले आहेत, पास्टमध्ये. त्यामुळे प्रश्न काय आहे, रिफ्लेक्शन क्वेश्चन मधला पहिला प्रश्न, भूतकाळ बदलता येतो का? लिहून घ्या. नाही येत मला माहितीये. अरे सोपं आहे ना, नाही येत सर, नाही येत. अरे मलाही माहितीये. लिहून घ्या, पुढे मला काहीतरी सांगायचंय. भूतकाळ बदलता येतो का? क्वेश्चन मार्क लिहिला, पुढे लिहा. मग आपण त्यावर इतका विचार का करतो? मग आपण त्यावर इतका विचार का करतो? इथे काय रिफ्लेक्शन क्वेश्चन आहे, आपल्याला आत्मचिंतन करायचंय. स्वतःलाच प्रश्न विचारतोय आपण. हे 3 प्रश्न समजले ना आयुष्यामध्ये, तुम्ही कुठलेही डिसिजन घेऊ शकता. कोणतीही गोष्ट सहजपणे यू कॅन ऍक्सेप्ट अँड यू कॅन लिव्ह दॅट. ओके. रिफ्लेक्शन क्वेश्चन मध्ये माझा आवडीचा एक प्रश्न आहे, तो मी बऱ्याच वर्षांपासून विचार करतो. नंबर 2ला तुम्ही लिहू शकता रिफ्लेक्शन क्वेश्चन मध्ये, इतर लोकांचे विचार, स्वभाव आपण बदलू शकतो का? इतर लोकांचे विचार, दृष्टिकोन, स्वभाव आपण बदलू शकतो का? बघा किती छान टॉपिक आहे आजचा, किती सेल्फ अवेअरनेस क्रिएट होतोय. बरोबर, किती किती रिफ्लेक्शन्स क्रिएट होत आहेत बघा. स्वची जाणीव किती होते. देर इज नो ट्रॅव्हलिंग आउटसाइड, आपण आतमध्ये प्रवास करतोय आज. राईट. बरं, मला 2 प्रश्नांची उत्तर द्या. भूतकाळ बदलता येतो का? कॅन वी चेंज? नॉट एट ऑल. कॅन वी चेंज? नॉट एट ऑल. नाही बदलता येत. तरी सुद्धा आपण त्याच्यावरती खूप विचार, एकेकाळी मी पण माझ्या पास्टमध्ये एक माझ्याकडून चूक झाली होती. ओके, त्यावर मी बरेच वर्ष विचार करतो. चूक म्हणता येणार नाही त्याला, समोरच्या व्यक्तीकडून ती चूक झाली होती. वयाच्या 21-22व्या वर्षी 30-32 लाखाचा मला लॉस झाला होता आणि माझ्या जवळचे लोक म्हणत होते की ते XYZ व्यक्तीसोबत बिझनेस करू नको. त्याच्यानंतर ते 31-32 लाख रुपये मला रिकव्हरी करायला पुढचे काही वर्ष गेले. राईट. आणि मी जवळपास ती 4-5 वर्षाने त्याबद्दल विचार करत होतो. आणि आत्ता जर मी त्यावर विचार केला ना, असं वाटतं की ते 4-5 वर्ष आय वेस्टेड इन माय लाईफ. ओके, वेस्टेड इन माय लाईफ. राईट. सो मी जे काही तुम्हाला शिकवतो, आय एम टीचिंग विथ माय एक्सपिरियन्स. हे मी सगळे एक्सपिरियन्स घेतलेले आहेत. सो दुसरा प्रश्न काय, आपण लोकांचा स्वभाव बदलू शकतो का? दृष्टिकोन बदलू शकतो का? विचार बदलू शकतो का? बदलू शकतो का? उत्तर आहे नाही. रिफ्लेक्शन क्वेश्चन्स मध्ये काय आहे? नो. आन्सर इज नो. हे सगळं काय आहे रिफ्लेक्शन क्वेश्चन्स मध्ये मी विचारलेले, आउट ऑफ अवर कंट्रोल. हे सगळं आपले आउट ऑफ अवर कंट्रोल आहे. आउट ऑफ अवर कंट्रोल. एकदा क्लिअर झालं, हे रिफ्लेक्शन क्वेश्चन्स आहेत, हे रिफ्लेक्ट होणार आहेत, आउट ऑफ माय कंट्रोल आहेत हे सगळं. मग तुम्ही काय करणार आहात? यू विल नॉट गो इन टू द डीप. तुम्ही म्हणणार आहात सरफेस लेवलला विचार करून म्हणाल इट इज आउट ऑफ माय कंट्रोल, हे माझ्या कंट्रोलच्या बाहेर आहे, त्रास करून काहीही होणार नाहीये. सो इन्स्टेड ऑफ दॅट, ऍक्सेप्ट ऍक्सेप्ट ऍक्सेप्ट. ओके.
समजतंय रिफ्लेक्शन क्वेश्चन म्हणजे काय? इफ इट इज क्लिअर टू यू चॅट बॉक्समध्ये सी टाईप करा, सी सी सी. आणि जरी क्लिअर नसेल, यू हॅव अ टाइम. ओके, आय एम गोइंग टू गिव्ह यू द टाइम. शेवटी आपण प्रश्न उत्तरं घेणार आहोत. याच्या सिरीज होणार आहे, डोंट वरी. ग्रेट. Sonali ma'am is saying yes. Seema ma'am is saying yes. Mrs. Disha Kale is saying yes. Okay, great. Sanjay sir is saying yes. Rekata is saying yes. Okay, okay, great, great, great. Pooja ma'am is saying yes. आणि तुम्हाला एक सांगू का, तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ह्या 2-3 सिरीज जे होतील ना, या 2-3 सिरीज नंतर तुम्ही एवढ्या छान पद्धतीने सगळ्या गोष्टी हँडल करू शकणार आहात. एक लिडरशिप क्वालिटी तुमच्यामध्ये डेव्हलप होणार आहे. सिंपल गोष्ट आहे, ज्या गोष्टी कंट्रोलमधल्या आहेत त्या कंट्रोलमध्ये ठेवायच्या, ज्या गोष्टी कंट्रोलमध्ये नाही आहेत त्या ऍक्सेप्ट करायचं आणि पुढे जायचं. आपण नेमकं उलटं करतो. ज्या गोष्टी कंट्रोल करण्यासारख्या आहेत त्या आपण ऍक्सेप्ट करतो, आणि ज्या गोष्टी कंट्रोल करण्यासारखे नाहीयेत, बघा ना, आपण गव्हर्नमेंटलाच बोलत असतो, गव्हर्नमेंट असं आहे, गव्हर्नमेंट तसं आहे. कंट्रोलमध्ये आहे का आपल्या? कमॉन, कंट्रोलमध्ये. आपण टीव्हीच्या बाहेर बसून टीव्हीच्या आतल्या लोकांच्या चुका काढतो. अरे जर आपल्याला एवढं असतं तर आपण टीव्हीच्या बाहेर काय आत का नाहीये? ओके, राईट, द पार्ट ऑफ जोक. ओके, चलो. येस, ऑल आर सेइंग येस. अश्विनी मॅम इज सेइंग येस. रियलमी सर और मॅम येस येस. ओके, नो प्रॉब्लेम. चलो, क्लिअर. दॅट वॉज द रिफ्लेक्शन क्वेश्चन. रिफ्लेक्शन क्वेश्चन म्हणजे काय आहे? आत्मचिंतन करायला भाग पाडणारे प्रश्न. आत्मचिंतन हे मी बदलू शकतो का? हे असं होऊ शकतं का? हे मी करू शकतो का? क्वेश्चन्स, यू आर आस्किंग क्वेश्चन टू युअर सेल्फ. ओके. आणि आता तिसरा प्रश्न आहे विच इज मोर इम्पॉर्टंट. त्याला म्हणतो आपण ऍक्शन क्वेश्चन्स. ऍक्शन क्वेश्चन्स. सगळं करतो आपण आयुष्यात पण ऍक्शन करत नसेल तर देर इज अ प्रॉब्लेम. आणि लास्ट सेशनमध्ये आपण शिकलो प्रॉब्लेमला प्रॉब्लेम म्हणायचं नाही. कोण सांगेल मला प्रॉब्लेमला काय म्हणायचं? लास्ट सेशनमध्ये आपण शिकलो प्रॉब्लेमला काय म्हणायचं. चॅट बॉक्समध्ये चॅट करा किंवा अनम्यूट करून सांगा, पटकन सांगा. बघूया सगळ्यात अगोदर कोण सांगतायत प्रॉब्लेमला काय म्हणायचं. राहुल गाडे. आय नो दॅट. राहुल गाडे सर सांगतायत की चॅलेंज. ओके, सोनाली मॅम चॅलेंज. ओके, ग्रेट. ओके, थँक्यू व्हेरी मच. ग्रेट. श्रेया पाटील, येस, क्लिअर. आता आपण ऍक्शन क्वेश्चन्स मध्ये, थँक्यू व्हेरी मच. कमॉन. ऍक्शन क्वेश्चन मध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपण विचारणार आहोत. आजपासून मी कोणत्या 3 गोष्टींवर फोकस करणार आहे? आजपासून मी कोणत्या 3 गोष्टींवर, कंसात ज्या बदलण्यासारख्या आहेत, कंस पूर्ण, अशा 3 गोष्टींवरती मी फोकस करणार आहे. मी रिपीट करतोय. आजपासून मी किंवा तुम्ही कोणत्या 3 गोष्टींवर फोकस करणार आहोत, कंसात ज्या गोष्टी काय आहेत? इन माय कंट्रोल. ऍक्च्युअली इन माय कंट्रोल, आउट ऑफ माय कंट्रोलचं हे सेकंड और थर्ड सेशन आहे. बट अनफॉर्च्युनेटली अगोदरचे जे रेकॉर्डिंग्ज आहेत ते रेकॉर्डिंग्ज अपलोड केलेले नाही आहेत, राईट. सो आता डिरेक्टली आपण हेच अपलोड करणार आहोत आपल्या चॅनलवरती, यूट्यूब चॅनलवरती. फाईन, येस, क्लिअर. नंबर 2 प्रश्न विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर हे नसेल तर मला असं वाटतं की काहीच बदलणार नाहीये. दॅट इज कॉल्ड, तुम्ही तुमची सेल्फ टॉक बदलायला तयार आहात का? सेल्फ टॉक. तुम्ही तुमची सेल्फ टॉक बदलायला तयार आहात का? काही मिनिटे, पुढचे काही मिनिटे स्क्रीनकडे बघू नका, स्लाइडकडे बघू नका, फक्त माझा ऐका. तुम्ही तुमची सेल्फ टॉक बदलायला तयार आहात का? सेल्फ टॉक म्हणजे काय? क्वेश्चन अँड आन्सर. यू आर आस्किंग, यू आर आन्सरिंग. यू आर आस्किंग द क्वेश्चन, यू आर आन्सरिंग द क्वेश्चन. यू आर आस्किंग द क्वेश्चन, यू आर आन्सरिंग द क्वेश्चन. तुम्हीच प्रश्न विचारता आहात. ओके, तुम्हीच उत्तर क्रिएट करत आहात, राईट. परीक्षा, एक्झाम लिहिणारा तुम्हीच आहात, चेक करणारा तुम्हीच आहात. दॅट इज कॉल्ड व्हॉट? ऍक्शन चॅलेंज, ऍक्शन क्वेश्चन्स. पहिला प्रश्न काय की अशा कोणत्या 3 गोष्टी आहेत की मी ज्यावरती फोकस करणार आहे, ज्या माझ्या कंट्रोलमधल्या आहेत. ऍब्सोल्युटली आपण काय शिकलो? ज्या आपल्या कंट्रोलमध्ये आहेत
त्याच गोष्टी आपण चेंज करू शकतो. म्हणून इथून पुढे काय करायचं आहे, 3 गोष्टी अशा कोणत्या आहेत की ज्याच्यावरती आपल्याला फोकस करता येईल. दुसरा प्रश्न काय आहे की मी माझी सेल्फ टॉक चेंज करायला तयार आहे का? उत्तर जर येस असेल तर पुढील सेशन तुमच्यासाठी. नो असेल तिथे एक्झिट म्हणून बटन असतं, लिव्ह म्हणून एक बटन असतं. फार सिंपल आहे, जायचं आणि क्लिक करायचं. राईट. आतापर्यंत आपलं वॉर्मअप चालू होतं. आता आपण वेट लिफ्टिंग करणार आहोत, रिअल एक्सरसाइज स्टार्ट करणार आहोत. राईट. चला, आतापर्यंत आपण जे जे शिकलो ते सगळं समजलं असेल तर चॅट बॉक्समध्ये चॅट येस इन द चॅट बॉक्स. कम ऑन, आय एम वेटिंग 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 वेटिंग. कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन. किती जण चॅट बॉक्समध्ये येस टाईप करतायत बघूयात. ग्रेट. अरे वा, 42 पीपल आर देअर. ग्रेट. ओके. टॉपिक इझी आहे का हार्ड आहे? इझी असेल तर ई टाईप करा, हार्ड असेल तर एच टाईप करा. बघूयात. इझी असेल तर ई, विकास सॉरी सेइंग ई ई ई. ओके, जस्ट सेकंड. ओके, ऑल आर सेइंग ई ई ई ई ई. ओके, nobody saying एच hard. Nobody saying एच hard. Great. Dear friends, topic is very easy but action is much hard. ओके, ॲक्शन खूप अवघड असणार आहे. राईट. ऐकणं फार सोपं आहे. मोटिवेशन इज टेम्पररी, हॅबिट इज परमनंट. ओके, मोटिवेशन 10, 10:15, 10:30ला संपून जाईल. आणि हॅबिट काय आहे? तुम्ही झोपण्या अगोदर एक इझी टू अंडरस्टँड बट हार्ड हार्ड इन द प्रॅक्टिकल. राईट राईट सीमा मॅम. ओके, मी तुम्हाला टास्क पण देणार आहे की रात्री झोपण्या अगोदर आज तुम्ही तुमच्या इन माय कंट्रोलमधल्या गोष्टी आणि आउट ऑफ माय कंट्रोलमधल्या गोष्टी व्यवस्थित लिहून घेणार आहात. आत्ताच्या प्रेझेंटमध्ये, राईट नाव, इन द प्रेझेंट, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही कंट्रोल करण्याचा प्रयत्न करताय परंतु कंट्रोल होत नाहीये, आणि कोणत्या गोष्टी सोडण्याचा प्रयत्न करता आणि त्या गोष्टी तुम्ही कंट्रोल करू शकता, अशा गोष्टी तुम्ही लिहून घेणार आहात. आणि इट विल बी युअर सिक्रेट. कुणालाही दाखवायचं नाही. राईट. यू आर नॉट गोइंग टू शो एनी वन एल्स. कुणालाच नाहीये. दॅट विल बी युअर सिक्रेट. ओके, इथपर्यंत क्लिअर? क्लिअर. ग्रेट. आता आपण एक वाक्य लिहून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण आजच्या सेशनला ऍक्च्युअली सुरुवात करणार आहोत. फार महत्वाचं एक वाक्य डिअर फ्रेंड्स. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये फर्स्ट पेजवरती तुम्ही मोठ्या अक्षरात लिहा, किंवा जिथे तुम्ही टाइम स्पेंड करता तिथे लिहा, किंवा तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये लिहा. एनिवेअर यू कॅन राईट इट डाऊन. कुठेही तुम्ही लिहू शकता, किंवा तुमच्या ब्रेनमध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये फिट करा. सिंपल आहे. कंट्रोल व्हॉट यू कॅन. कंट्रोल व्हॉट यू कॅन. ॲक्सेप्ट व्हॉट यू कांट. ॲक्सेप्ट व्हॉट यू कांट. काय आहे? कंट्रोल व्हॉट यू कॅन. तुम्ही कंट्रोल करा ज्या गोष्टी करू शकता, आणि ज्या गोष्टी करू शकत नाही, ॲक्सेप्ट व्हॉट यू कांट. मी रिपीट करतोय. कंट्रोल व्हॉट यू कॅन. ॲक्सेप्ट व्हॉट यू कांट. कंट्रोल व्हॉट यू कॅन. ॲक्सेप्ट व्हॉट यू कांट. एवढं जरी वाक्य समजलं तर आजचं पूर्ण सेशन तुम्हाला समजलं आहे असं गृहीत धरायला हरकत नाही. ओके, येस. आता इथून पुढे सेशन फार सोपं आहे. थोडंसं जे हार्ड वाटत होतं ना, ते मी अगोदर कंप्लीट केलं, बिकॉज हार्ड टू इझीकडे जाणं केव्हाही चांगलं. ओके, चलो. आता आपण बघूयात. स्क्रीनकडे तुम्ही बघू शकता. आपल्या आयुष्यात काही गोष्टी आपल्या नियंत्रणात असतात. असतात की नाही? सकाळी लवकर उठणं आपल्या नियंत्रणात आहे. डाएट प्रॉपर घेणं आपल्या नियंत्रणात आहे. व्यायाम करणं की नाही आपल्या नियंत्रणात आहे. अभ्यास करणं की नाही आपल्या नियंत्रणात आहे. डिअर फ्रेंड्स, पुढे बघूया. तर काही गोष्टी पूर्णपणे आपल्या हाताबाहेर असतात. जर आपण फक्त आपल्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले तर आपण अधिक समाधानकारक आणि यशस्वी जीवन जगू शकतो. यू कॅन हॅव अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. You can have a screenshot of this. डन. म्हणजे थोडक्यात काय की आपल्या आयुष्यात 2 प्रकारच्या गोष्टी असतात. नंबर 1, इन माय कंट्रोल. सेकंड, आउट ऑफ माय कंट्रोल.
आजपासून तुम्ही निर्णय घेणार आहात. आर यू रेडी टू टेक अ डिसिजन? बरं मला सांगा, किती जणांना स्ट्रेस पाहिजे? स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी, ताण तणाव, फ्रस्ट्रेशन. चॅटबॉक्समध्ये आय टाईप करा, बघू दे मला कोण कोण आहेत. अरे वा, क्या बात आहे. चॅटबॉक्समध्ये आय टाईप करा. कोणाकोणाला स्ट्रेस पाहिजे, एन्झायटी पाहिजे, टेन्शन पाहिजे, डिप्रेशन पाहिजे, झोप नकोय? कोणी आहे का? डिअर फ्रेंड्स, नेहमी लक्षात ठेवा, जर आपण आपल्या नियंत्रणाबाहेरील गोष्टींवर फोकस केला तर स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन, ताण तणाव, फ्रस्ट्रेशन 100% वाढणार आहे. मी रिपीट करतोय, जर आपण आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या गोष्टींवरती जर फोकस करत असू, की यांनी तसं वागलं पाहिजे, त्यांनी तसं वागलं पाहिजे, यांनी असं केलं पाहिजे, त्यांनी तसं केलं पाहिजे, इट इज नॉट पॉसिबल ॲट ऑल, बिकॉज इट इज आउट ऑफ अवर कंट्रोल. सिम्पल आहे. आज आपल्या प्रेझेंटमध्ये आपल्याला जो स्ट्रेस आहे ना, त्या स्ट्रेसचं मूळ कारण काय आहे, की आतापर्यंत आपण आपल्या आउट ऑफ कंट्रोल असलेल्या गोष्टींवरती फोकस केला. ॲग्री विथ मी? आहात आपण ॲग्री? येस, यू हॅव टू. राईट. आणि जर तुम्हाला आत्मविश्वास पाहिजे असेल, यश पाहिजे असेल, आनंद पाहिजे असेल, उत्साह पाहिजे असेल, निरोगी आयुष्य पाहिजे असेल, तर सिंपल गोष्ट आहे, ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत त्याच गोष्टींवरती आपण फोकस करणार आहोत. त्याच गोष्टींवरती आपण फोकस करणार आहोत. राईट. थोडक्यात सिंपल गोष्ट आहे, सगळ्यांकडे किट आहे. अस्मिता हिप्नोथेरपी अँड काउन्सिलिंग सेंटरमधून मिळालेलं किट तुमच्याकडे आहे. राईट. मला वाटतं टास्क नंबर 5 असेल, चेक करा. टास्क नंबर 5 मध्ये कंट्रोल आणि आउट ऑफ कंट्रोल आहे. राहुल गाडे सर, राईट? सर there, if it is there available, can you please provide task number 5? Okay, is there a print? Task number 5, right? In my control and out of my control. In my control and out of my control. Can you show me like this? Let me check. आहे सगळ्यांकडे? विनोद थोरात, सॉरी. ते हल्ली खरात नाव खूपच फिरायला लागले सगळीकडे. ओके, सॉरी. ओके, येस. हां, उद्या माझ्या मित्राचं वर्कशॉप आहे, त्यांचंही आडनाव खरात आहे. 40 रजिस्ट्रेशन झाले होते. उद्या येणार आहेत फक्त, या प्लीज. उद्या फक्त 10 ते 11च लोक आहेत. त्या आडनावाने एवढा गोंधळ घातला सगळा. ओके, चल. राहुल गाडे सर, पार्ट ऑफ जोक. तर सिंपल फंडामेंटल आहे, आजपासून तुम्ही हसत हसत गोष्टी ऍक्सेप्ट करणार आहात. ओके, कसं ते सांगतो. ज्यावेळेस एखादी गोष्ट तुम्हाला तुमच्या कंट्रोलच्या बाहेर असेल ना, त्यावेळेस तुम्हाला काय दिसलं पाहिजे माहिती आहे का? स्ट्रेस, एन्झायटी, ताणतणाव, नैराश्य, हे सगळ्या गोष्टी जर तुम्हाला आवडत असतील ना, तर तुम्ही ती गोष्ट कंट्रोल, आउट ऑफ कंट्रोल असलेली गोष्ट कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. बघा मी काय म्हणतोय, विचार करून विचार करा की कोणत्या विचारावरती विचारपूर्वक विचार करायचा आहे. ओके, सो विचार करून विचार करा की आपल्या अनकंट्रोल म्हणजे आउट ऑफ कंट्रोल असलेल्या गोष्टींवर आपण ओढून ताणून कंट्रोल आणून स्ट्रेस, फ्रस्ट्रेशन, एन्झायटी, ताण तणाव, नैराश्य कशाला ना, कशाला? कमॉन. माझा जवळचा व्यक्ती बदलला पाहिजे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही बदलण्याच्या नादात तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये स्ट्रेस आणता, एन्झायटी आणता, ताण तणाव आणता, नैराश्य आणता की नाही? आणि ती व्यक्ती ह्यातलं काहीच नाही त्याच्याकडे. राईट. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू, आजपासून तुमच्याकडे ही जी प्रिंट आहे, या प्रिंटमध्ये यू कॅन सी दॅट. ओके, टास्क नंबर 5 मध्ये बरेच जण मला प्रश्न विचारत होते की सर टास्क नंबर 5 काय आहे. राईट. ह्या टास्क नंबर 5 मध्ये हे सर्कलमध्ये जे आहे ना, एवढंच आपल्या डोक्यात ठेवायचं, आपण एवढंच कंट्रोल करू शकतो. ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. एवढंच कंट्रोल करू शकतो. हे जे आहे ना, हे तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये स्टिक करा. काही दिवस ते दररोज वाचा. यू विल कम टू नो की एक्झॅक्टली मी काय चेंज करू शकतो आणि कोणत्या गोष्टी मी बदलू शकत नाही, ते मला ऍक्सेप्ट करावं लागेल. आयदर यू ऍक्सेप्ट इट ऑर लिव्ह इट. हॅलो, गौतम बुद्धांनी सांगितलंय, देर आर 2 टाइप्स ऑफ प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड. लिव्ह इन दॅट प्रॉब्लेम ऑर लिव्ह द प्रॉब्लेम. ओके, लिव्ह इन दॅट प्रॉब्लेम म्हणजे त्या प्रॉब्लेम मध्ये जगा, किंवा लिव्ह दॅट प्रॉब्लेम, ते प्रॉब्लेम सोडून द्या. मग आउट ऑफ आवर कंट्रोल काय आहे? आउट ऑफ आवर कंट्रोल असलेल्या गोष्टी आउट ऑफ आहेत ना, तर लिव्ह इट.
लिव्ह इट. डू नॉट ट्राय टू कंट्रोल दॅट. आणि जर तुम्ही तुम्हाला आवडत असेल त्या गोष्टी कंट्रोल करायचं, तर तुम्हाला फ्रस्ट्रेशन येणार, डिप्रेशन येणार, झोप नाही लागणार, चिडचिड होणार, राईट, भीती वाटणार, झोपेच्या समस्या येणार, वजन कमी होणार. ह्या सगळ्या सायकोलॉजिकल डिसऑर्डर जेवढे आहेत, 90, 91, 92 काहीतरी आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला होणार. का होणार? फक्त कंट्रोलिंग ॲटिट्यूड आपल्यामध्ये असल्यामुळे. कंट्रोलिंग ॲटिट्यूड आपल्यामध्ये असल्यामुळे. सो डिअर फ्रेंड्स, सिम्पल आहे की आपल्या आउट ऑफ कंट्रोल ज्या आहेत त्या गोष्टी सोडून द्यायच्या. कशा द्यायच्या? कोणत्या गोष्टी असतात? कोणत्या गोष्टी सोडून द्यायच्या? कोणत्या गोष्टी जवळ ठेवायच्या? आपण पुढे बघतोय. चलो रवी सर, नेक्स्ट स्क्रीन. आर यू एन्जॉईंग ऑल द गाईज? ओके, चला. नंबर 1, द फर्स्ट पॉइंट. स्क्रीनशॉट घेऊ नका. तुम्हाला उद्या युट्यूबला परत ते अपलोड केल्यानंतर तेव्हा तुम्ही बिंदास घेऊ शकता. आता वेळ नको जायला. जस्ट फोकस. ओके. आउट ऑफ माय कंट्रोल. आपण अगोदर घेतो आउट ऑफ माय कंट्रोल, माझ्या नियंत्रणाबाहेर असलेल्या गोष्टी. कोणती आहे? नंबर 1 बघा. ही ही त्या गोष्टी आहेत ज्या आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्या संपूर्ण नियंत्रणात येत नाहीत. त्या गोष्टी आहे अशा स्वीकारल्याने आपल्याला मानसिक शांतता मिळते. बघा, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. मी परत रिपीट करतोय. त्या गोष्टी, ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर आहेत, त्या गोष्टी आपण आहे अशा स्वीकारल्यानंतर आपल्याला मानसिक शांतता मिळते. आणि तर ती गोष्ट आपण बदलायला गेलो तर आपली मानसिक शांतता भंग पावते. चॉईस इज युअर्स. चॉईस इज युअर्स. आपण आपलाही भूतकाळ बदलू शकत नाही आणि समोरच्या व्यक्तीचाही भूतकाळ बदलू शकत नाही. मी माझ्या जवळच्या लोकांना परवा दिवशी मी प्रश्न विचारला की तुम्ही तुमचं शिक्षण का थांबवलं, का नाही घेतलं? नाही सर, त्यावेळेची परिस्थिती तशी होती. कम ऑन यार, त्यावेळेसची होती. आत्ताची परिस्थिती चांगली आहे ना. आत्ताची परिस्थिती चांगली आहे ना. सो गो हेड, यू कॅन टेक अन ऍक्शन ऑन दॅट. असं मी मोटिवेशन करून माझ्या जवळचे काही मंडळी आहेत, 5 ते 6 जण आहेत, त्यांना मी परत एज्युकेशन घ्यायला प्रवृत्त केलंय. बऱ्यापैकी हाऊसवाईफ आहेत त्याच्यामध्ये. परत एज्युकेशन घ्यायला प्रवृत्त केलंय. इट इज व्हॉट? नंबर 1 इज द पास्ट. आपण आपला भूतकाळ बदलू शकत नाही, कुणाचाच बदलू शकत नाही. मित्रांनो, आयुष्याला रिव्हर्स घेर नाही. हॅलो, आयुष्याला रिव्हर्स घेर नाही. म्हणजे काय? जे काही झाले आहे ते बदलता येणार नाही. भूतकाळातील चुका, भूतकाळातील निर्णय, भूतकाळातील अनुभव सुधारता येत नाही. परंतु भूतकाळामध्ये घडलेल्या सगळ्या गोष्टींची शिदोरी आपल्याजवळ असते ना, त्याच्या बेसिसवरती तुम्ही तुमचं प्रेझेंट आणि फ्युचर खूप ब्राईट करू शकता. मी परत रिपीट करतोय. भूतकाळामध्ये घडलेल्या चुका, भूतकाळामध्ये घेतलेला चुकीचे निर्णय, भूतकाळामध्ये आपल्याला आलेला चुकीचा अनुभव आपल्याला कधी सुधारता येत नाही. आणि त्याबद्दल बोलून टाइम वेस्ट करण्यात काही मजा नाहीये. भूतकाळात असं होतं, भूतकाळात तसं होतं, मी खूप अभ्यास करायचो, मी खूप व्यायाम करायचो इज पास्ट. नोबडी इज इंटरेस्टेड इन दॅट. नोबडी इज इंटरेस्टेड इन दॅट. करायचो हे पास्ट आहे. आत्ता काय करतो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण कंट्रोलमध्ये ते शिकणार आहोत. डिअर फ्रेंड्स, भूतकाळाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक. म्हणजे काय? भूतकाळाकडे बघत असताना फक्त फक्त आणि फक्त एक स्टोरी म्हणून बघा. त्याच्यातून एक तात्पर्य घ्या, मॉरल घ्या आणि गो हेड. भूतकाळ बदलण्याचा प्रयत्न कधीही करू नका. नेव्हर एव्हर ट्राय टू चेंज युअर पास्ट. नेव्हर एव्हर ट्राय टू चेंज युअर पास्ट. सो आजपासून एक सेल्फ टॉक काय करायची आहे? आय विल नॉट ट्राय टू चेंज माय पास्ट. मी माझा भूतकाळ, म्हणजे भूतकाळात घडलेल्या गोष्टी, भूतकाळात झालेल्या चुका, भूतकाळात घेतलेल्या कळत नकळतपणे घेतलेल्या निर्णय ज्या चुकीच्या होत्या, भूतकाळात आलेला वाईट अनुभव मी बदलण्याचा प्रयत्न करणार नाहीये. हा निर्णय सगळ्यांना घ्यायचा आहे. मी तर घेतलेला आहे. ओके, कारण मला स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन फर्स्ट काहीही नको आहे. हा, जर तुम्हाला हे सगळं हवं असेल, चॉईस इज युअर्स. तुम्ही भूतकाळामध्ये रमू शकता. जेव्हा मी सायकोलॉजिकल काउन्सिलिंग करतो, थेरपीज घेतो, माझ्याकडे जे क्लायंट्स येतात, पहिल्या दिवशी मी त्यांना जवळपास 90% जे लोक मानसिक आजाराने त्रस्त आहेत ना, ते त्यांच्या भूतकाळामुळे आहेत. ते त्यांच्या भूतकाळामध्ये. सर, पूर्वी असं होतं. अरे पूर्वी सोड रे राजा, आत्ता बघ ना प्रेझेंटमध्ये. राईट?
पूर्वी वगैरे काही राहत नाही. आपण टेक्नॉलॉजीच्या जमान्यात राहतो, चॅट जीपीटीच्या जमान्यात राहतो. सेकंदात जग बदलतंय. पूर्वीचं काय सांगत बसलोय? डो नॉट टॉक अबाउट द पास्ट. डो नॉट एंटरटेन युअर पास्ट. आजपासून तुम्ही तुमच्या पास्टला एंटरटेन करणार नाही आहात. राईट? हा. तर पहिला काय आहे? द पास्ट. इथे तुम्ही बघू शकता आपल्याकडे नोट्स आहे. त्या नोट्समध्ये दिलेला आहे नंबर 1 पास्ट. आता तुम्ही पेन घ्या आणि पेनाने द पास्ट जे दिलेलं आहे त्याच्यावरती काट मारा, कट करा ते. आजपासून आपण पास्ट बद्दल विचार करणार नाही आहोत. यू कॅन यूज रेड पेन, नो प्रॉब्लेम. तुम्ही रेड पेन वापरू शकता. ग्रेट. ओके. Made a commitment with yourself that you are not going to talk about your past ever. If it is done, if you have made a commitment with yourself, जर तुम्ही तुमच्यासोबत एक कमिटमेंट केली असेल की आजपासून मी माझ्या भूतकाळाबद्दल बोलून वर्तमान काळातला वेळ वाया घालवणार नाही, जर असं काही ठरवलं असेल तर चॅटबॉक्समध्ये आय टाईप करा. आय मी तर केलेलं आहे. ओके. अपर्णा चव्हाण मॅम, सिद्धार्थ कुंभार, विजय कुमार काळे यांनी पण ठरवलेलं आहे. ओके. मी तर बऱ्याच वर्षांपूर्वी ठरवलेलं आहे. युवराज विकास सर, व्हेरी गुड. संदेश गोगावले म्हणतायत की मी पण ठरवलंय. राहुल दरेकर, सॉरी सुनील दरेकर सर, प्रणिता मॅम, प्रणिता आफ्टर लॉंग टाइम सेशन वेळ अटेंड करत चला. अनिता मॅम, दिशा मॅम, क्या बात आहे, खूप सुंदर नाव आहे दिशा. अश्विनी मॅम इज देअर. ओके. प्रीती चव्हाण इज देअर. प्रीती डॉक्टर मॅडम, सॉरी डॉक्टर प्रीती डॉक्टर. ओके. हां. आदित्य पातरकर, रेखाताई मॅ, ओके रेखा मॅम. बाकीच्यांनी नाही ठरवलं. 42-41 लोक आहेत. बाकीचे काय पास्टमध्ये जगणार? कम ऑन यार. नोबडी लाइक्स द पास्ट. ओके फाईन. श्रेया पाटील. ओके फाईन. सो आजपासून आपण आपल्या पास्टला, अम्रपाली मॅम, पास्टला आपण एंटरटेन करणार नाही आहोत. ओके. आणि अजून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या भूतकाळाबद्दल बोलणं आजपासून थांबवणार आहात, कारण तुम्ही ह्या डॉक्टर विजयकुमार काळेंचं सेशन केलेलं आहे. परंतु तुमच्या एकदम जवळचा व्यक्ती येऊन तुम्हाला तो त्याच्या भूतकाळाबद्दल जर सांगत असेल ना, तो आपके भी मन में लड्डू फुटने वाला आहे. तुम्हाला पण वाटेल की अरे यार तो सांगतोय तर मला काय प्रॉब्लेम, राईट? तर व्हायब्रेशन्स परत सेम होणार आहेत. व्हॉट यू हॅव टू डू? अगेन यू हॅव टू इग्नोर दॅट. अगेन यू हॅव टू इग्नोर दॅट पर्सन. कारण तो त्याच्या पास्टबद्दल सांगणार आहे. ही डझंट नो ना की काय केलं पाहिजे, इन माय कंट्रोल काय, आउट ऑफ माय कंट्रोल, ही ऑर शी कोणी असेल. पण तुम्हाला माहिती आहे ना की इन माय कंट्रोल काय, आउट ऑफ माय कंट्रोल काय. पास्ट हे आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. भूतकाळामधल्या चुका जर लिस्ट काढायला बसल्या ना तर ती पुरवणीवर पुरवणी जोडावं लागेल. एवढ्या चुका आपण सगळ्यांनी केलेल्या आहेत. आणि माझं एक ठाम मत आहे, जो चुकत नाही तो पुढे जात नाही. यू हॅव टू मेक अ मिस्टेक. ओके. येस. सो नेक्स्ट स्लाइड. पहिला आहे भूतकाळ. कट करा. तुमच्याकडे नोट्स आहेत किट नंबर 5 वरती. पहिलं कट करा. नंबर 2 द फ्युचर. फ्युचर सुद्धा आपल्या हातात नाहीये. सर असं कसं बोलता सर? ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली द फ्युचर इज नॉट इन अवर हँड. आपल्या हातात नाहीये. आपल्या हातात फक्त प्रेझेंट आहे. मी तुम्हाला ते नंतर सांगेन. येणाऱ्या घटनांवर पूर्ण नियंत्रण असणे अशक्य आहे. अशक्य आहे. आपण भविष्याचा अंदाज लावू शकतो, पण ते घडणारच आहे, असेच घडणार आहे असं बिलकुल नाहीये. फक्त अंदाज बांधू शकतो, फक्त गेस करू शकतो. यू अंडरस्टँड? भविष्याचा अतिविचार न करता वर्तमान काळात राहणे महत्वाचं आहे. ओव्हर थिंकिंगचे जेवढे पेशंट्स मी बघितलेत ना, क्लायंट्स बघितलेले आहेत, दे जस्ट थिंक अबाउट देअर फ्युचर, करिअर, मॅरेज लाईफ, पॅरेंटहुड, काय 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 काय, भविष्य भविष्य भविष्य. राईट? द फ्युचर इज नॉट इन अवर हँड. मी पूर्वी सेशनमध्ये एकदम ओरडून ओरडून सांगायचं सगळ्यांना. सांगू परत? खूप पॉवरफुल कोटेशन आहे. सांगू? चॅटबॉक्समध्ये यस टाईप करा. एकदम पॉवरफुल आहे. तुम्ही तुमच्या भविष्याकडे बघण्याचा नजर, जे बोलते ना की ॲटिट्यूड वो चेंज हो जाएगा. ओके. तुम्ही यस नसता म्हटलं असतं तरी मी सांगितलंच असतं. डोंट वरी. चलो. फ्युचर इज नॉट दॅट व्हॉट वी प्लॅन फॉर टुमॉरो. लक्षात घ्या, नंतर लिहून घ्या. फ्युचर इज नॉट दॅट व्हॉट वी प्लॅन फॉर टुमॉरो. फ्युचर इज ऑल अबाउट व्हॉट वी डू टुडे. ओनली रिझल्ट कम टुमॉरो. बाजीराव खोत म्यूट करा.
ओके. बाजीराव सर प्लीज म्यूट करा. ओके चल डन. मी परत सांगतोय. प्लीज म्यूट युअर सेल्फ. कोणाचे माईक चालू आहेत प्लीज म्यूट करा. ओके. कारण काय होतं जेव्हा परत आपण हे रेकॉर्डिंग्स युट्यूबला टाकतो ना त्यावेळेस खूप इरिटेटिंग वाटतं ती ऐकायला. हां फाईन. सो डिअर फ्रेंड्स अगेन आय एम रिपीटिंग. खूप पॉवरफुल कोटेशन आहे. मी कॉर्पोरेटमध्ये शिकवताना हे खूप पॉवरफुल एकदम असं ओरडून सांगायचं सगळ्यांना. भविष्याबद्दल जे ओव्हर थिंकिंग करत असायचे त्यांना. फ्युचर इज नॉट दॅट व्हॉट वी प्लॅन फॉर टुमॉरो. भविष्य म्हणजे ते नाही आपण जे उद्यासाठी प्लॅन करतो. मी रिपीट करतोय. 3-4 वेळा रिपीट करणार आहे तेव्हाच ते सबकॉन्शियस माइंडमध्ये बसणार आहे. फ्युचर इज नॉट दॅट व्हॉट वी प्लॅन फॉर टुमॉरो. फ्युचर इज ऑल अबाउट व्हॉट वी डू टुडे. Future is all about what we do today. Only results come tomorrow. Only result comes tomorrow. फक्त रिझल्ट उद्या येतो. बाकी उद्या काहीच येणार नाही. फक्त रिझल्ट येणार आहे. तुमचा आउटकम येणार आहे. त्यामुळे फ्युचरवरती फोकस करू नका. जर मी आज अभ्यास केला नसेल तर फ्युचर काय असणार आहे. जर मी आज व्यायाम केला नसेल तर फ्युचर काय असणार आहे. आज मी नवीन गोष्ट शिकलो नसेल तर फ्युचर काय असणार आहे. सो फोकस ऑन टुडे. फ्युचर नावाची गोष्ट ह्या जगात अवेलेबल नाहीये. लेट मी टेल यू. फ्युचर नावाची गोष्ट ह्या जगात अवेलेबल नाहीये. फ्युचर इज जस्ट ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. इट इज जस्ट अन ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे काय की ज्याला कलर नाहीये, शेप नाहीये, साईज नाहीये, टेस्ट नाहीये, काहीच नाहीये, ज्याला आपण टच करू शकत नाही त्याला म्हणायचं फ्युचर. मग फ्युचरबद्दल एवढा का विचार करायचा. यू हॅव टू फोकस ऑन टुडे. यू हॅव टू फोकस ऑन टुडे. आज अभ्यास केला का. रात्री झोपताना प्रश्न विचारा. आज व्हिडिओज बघितलेत का मी माझ्या करिअर रिलेटेड, माझ्या डिपार्टमेंट रिलेटेड, ओके, माझ्या क्षेत्राच्या रिलेटेड, फील्डच्या रिलेटेड मी व्हिडिओज बघितलेत का. अभ्यास केला का. वाचन केलं का. ऑडिओज ऐकले का. माझ्या गुरूंना मी फॉलो केलं का. माझ्या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत त्यांना मी फॉलो केलं का. जर याचं उत्तर नो असेल, सिम्पल आहे, भविष्य तुमचं खराब असणार आहे. तुमचं मीन्स त्या व्यक्तीचं. काहीच करत नाही आणि फ्युचरबद्दल हाऊ कॅन यू एक्सपेक्ट दॅट की तुमचं फ्युचर खूप ब्राईट असणार आहे. डिअर फ्रेंड्स, ब्राईट नसणार आहे. आजपासून फोकस करा. तुमच्या मुलांना हे शिकवा. स्वतःला पण हे सांगा, विजय यू हॅव टू फोकस ऑन टुडे. उद्या फक्त रिझल्ट येणार आहे आणि जर उद्याचा रिझल्ट स्ट्रॉंग पाहिजे असेल आज तुला वाचावं लागेल. मोठेपणा नाहीये. माय वाईफ इज देअर इन दिस झूम सेशन टुडे. यू कॅन आस्क हर. कितीही उशीर जरी झाला रात्री मी एखादा व्हिडिओ बघतो, 2-3-4-5 पेजेस वाचतो. ही सवय लागली आहे मला. इट इज माय हॅबिट. इट इज माय हॅबिट. इट हॅज बिकम माय ॲडिक्शन. की स्वतःला अपडेट केल्याशिवाय मी झोपत नाही. मोबाईल दररोज आपण अपडेट करतो की नाही. स्वतःला अपडेट करणं गरजेचं. त्यामुळे आपण स्वतःला अपडेट कुठे करू शकतो. फक्त आणि फक्त प्रेझेंटमध्ये. डिअर फ्रेंड्स, त्यामुळे फ्युचर आपल्या हातात नाहीये. फ्युचर काय आहे. आउट ऑफ अवर कंट्रोल. चला सगळ्यांनी असं करा. आउट ऑफ अवर कंट्रोल. फ्युचर काय आहे सगळ्यांनी करा. आउट ऑफ अवर कंट्रोल. ओके. पास्ट काय आहे. आउट ऑफ अवर कंट्रोल. सोडून द्या. पास्ट काय आहे. आउट ऑफ अवर कंट्रोल. फ्युचर काय आहे. आउट ऑफ अवर कंट्रोल. राईट. फ्युचर बद्दल जास्त विचार करत असाल तर काय होणार आहे. यू विल बी सफरिंग विथ द ओव्हर थिंकिंग प्रॉब्लेम. ओव्हर थिंकिंग कोणाकोणाला असतं जे फक्त फ्युचर बद्दल विचार करतात. यू अंडरस्टँड. एन्झायटी कोणाला आहे जे फक्त फ्युचर बद्दल विचार करतात. स्ट्रेस कोणाला आहे जे पास्ट बद्दल विचार करतात. यू अंडरस्टँड. सो व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू, डू नॉट फोकस ऑन फ्युचर. जस्ट फोकस ऑन द प्रेझेंट. जस्ट फोकस इन द राईट नाव. आत्ता या क्षणी. सगळ्यात पॉवरफुल वर्ड आहे आत्ता या क्षणी. लगेच. इन द प्रेझेंट. राईट नाव. सिंगममध्ये डायलॉग आहे ना, अभी के अभी. राईट. तर आत्ता या क्षणी तुम्ही काय करता याच्यावरून तुमचं फ्युचर ठरणार आहे. फ्युचर इज जस्ट अ कार्बन कॉपी ऑफ युअर प्रेझेंट. डिअर फ्रेंड, राईट. फ्युचर म्हणजे कार्बन कॉपी आहे. तुम्ही जे लिहिताय ना आत्ता जे लिहिणार आहात ना, व्हॉट एव्हर यू आर गोइंग टू स्कल्पचर इन, यू आर द स्कल्पचर ऑफ युअर लाईफ. प्रेझेंटमध्ये काय करावं लागेल. वी हॅव टू वेकअप अर्ली इन द मॉर्निंग. प्रेझेंटमध्ये काय करावं लागेल. वी हॅव टू डू एक्सरसाइज.
प्रेझेंटमध्ये काय करावं लागेल, वी हॅव टू टेक पॉझिटिव्ह अफर्मेशन्स. प्रेझेंटमध्ये काय करावं लागेल, कम्युनिकेशनवरती काम करावं लागेल. प्रेझेंटवरती बॉडी लँग्वेजवर काम करावं लागेल, आय कॉन्टॅक्टवरती काम करावं लागेल, व्हॉइस मॉड्युलेशनवरती काम करावं लागेल, वाचन करावं लागेल, अपडेट करावं लागेल. खूप काही गोष्टी फक्त आणि फक्त वर्तमान काळातच करावे लागतील. कारण वर्तमान काळ इज इक्वल टू ॲक्शन काळ. लक्षात घ्या, प्रेझेंट टेन्स इज इक्वल टू ॲक्शन टेन्स. पास्ट इज अ लॉस्ट टेन्स. फ्युचर नो गॅरंटी टेन्स. ओके, नो गॅरंटी टेन्स. फ्युचरचं काही माहीत नाहीये, फक्त प्रेझेंटमध्ये. उद्या नाहीये, उद्या हा शब्दच नाहीये. आता हे राहुल गाडे सर खूप चांगले माझे मित्र आहेत आणि मी त्यांना म्हणतो की मी तुम्हाला उद्या वेळ देईन, आणि हे परत मला येतात, मी विचारतात सर आलोय मी म्हणणार काय, अहो तुम्ही बोलवलं होतं ना उद्या या म्हणून, मग मी उद्याच बोललो ना तुम्हाला, उद्या या ना. मग परत उद्या बोलवेल, परत तिसऱ्या दिवशी याल, परत उद्या बोलेल. उद्या ही गोष्टच नाही आहे. आणि ज्याला खूप सक्सेसफुल व्हायचं आहे, ज्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनायचं आहे, त्यांनी फ्युचर कट करून टाका. जस्ट फोकस इन द प्रेझेंट, प्रेझेंट, प्रेझेंट. विद्यार्थ्यांना एक्झाम रिलेटेड एन्झायटी काय आहे, परफॉर्मन्स एन्झायटी काय येते, लक्षात काय राहत नाही. ॲट द एंड ऑफ द इयर दे स्टार्ट डुईंग स्टडी. एंड ऑफ द इयर. आय अप्रिशिएट माय वाईफ, शी इज देअर इन दिस झूम सेशन. शाळा चालू होण्याच्या अगोदर तिने माझ्या मुलांची पुस्तकं घेतली आणि बिफोर स्टार्टिंग द स्कूल त्याच्या अगोदरच तिचा अभ्यास चालू केला मुलांचा. व्हॉट इज दॅट? दॅट इज ऑल अबाउट फोकसिंग ऑन द प्रेझेंट युअर फ्रेंड्स. प्रेझेंटवरती फोकस करणं. फ्युचर इज नॉट दॅट. परत मी रिपीट करतोय, फ्युचर इज दॅट व्हॉट वी प्लॅन फॉर टुमॉरो. प्लॅन फॉर टुमॉरो. वी हॅव टू फोकस इन द प्रेझेंट. फ्युचर इज व्हॉट वी जस्ट प्लॅन फॉर टुमॉरो. वी हॅव टू फोकस ऑन टुडेज ॲक्शन. फक्त रिझल्ट उद्या येणार आहे, आणि रिझल्ट उद्या हवं असेल, वी हॅव टू फोकस ॲट टुडे. राईट. सो आपण तिसरं घेऊया, द नेक्स्ट. त्याच्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर्स घेऊया. द नेक्स्ट स्लाइड, नेक्स्ट स्क्रीन, नेक्स्ट पॉइंट ऑफ आउट ऑफ अवर कंट्रोल. आपल्या कंट्रोलच्या बाहेर असलेली तिसरी गोष्ट म्हणजे द नेक्स्ट इज रिझल्ट. आपल्या हाताच्या बाहेर आहे. आपण कितीही मेहनत केली तरी अंतिम निकाल आपल्या हातात नसतो. योग्य प्रयत्न करून निकाल स्वीकारण्यासाठी तयारी ठेवणे आवश्यक. म्हणजे काय? फोकस ऑन मेहनत, फोकस ऑन एफर्ट्स, डू नॉट फोकस ऑन रिझल्ट. इन्सेंटिव्ह किती मिळेल, डोंट फोकस. पगार किती मिळेल, डोंट फोकस. भविष्यात काय होईल, डोंट फोकस. मग कशावर फोकस करायचं आहे? जस्ट फोकस ऑन. इथे सोनाली मॅडमने मेसेज केलेला आहे, पूजा मॅम प्लीज माईक म्यूट करा. ओके सोनाली मॅडम, थँक्यू. ओके, पूजा मॅडम कोण आहेत, प्लीज माईक म्यूट करा, तुमचा आवाज होतोय. ओके. रिझल्टवरती, रिझल्ट इज आउट ऑफ अवर कंट्रोल, एफर्ट इज इन अवर कंट्रोल. आपण कितीही मेहनत केली ना, अंतिम निकाल जो येणार आहे तो येणार आहे डिअर फ्रेंड्स. जे होणार आहे ते होणारच. डोक्यात ठेवायचं, जे होणार आहे ते होणारच. तरी सुद्धा लढायचं. रडायचं नाही म्हणत, लढायचं आहे म्हणतोय. ओके. रडणाऱ्यांसाठी हे सेशन नाही आहे, लढणाऱ्यांसाठी हे आहे. सो रिझल्ट आपल्या हातात आहे का? नाही आहे. मेहनत आपल्या हातात. रिझल्ट शाळा देईल ना आपल्याला, रिझल्ट कॉलेज देईल ना, रिझल्ट युनिव्हर्सिटी देईल ना. मेहनत आपल्याला करायची आहे. सो इन आउट ऑफ अवर कंट्रोल काय आहे? रिझल्ट. आजपासून रिझल्टवरती फोकस कर. मिळेल का? अरे पेरणी केली, निसर्गाचा नियम आहे, पेरलंय म्हणजे उगवणारच ना. पेरलंच नाही आणि आपण म्हणतो उगवेल 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 उगवेल. हाऊ इट इज पॉसिबल डिअर फ्रेंड्स? इट इज नॉट पॉसिबल एट ऑल. त्यामुळे आजपासून निकालावरती फोकस करायचं नाहीये. स्वतःच्या म्हणतात ना की स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्ण चेंज होईल. आजपासून एफर्टवरती फोकस करा, मेहनतीवरती फोकस करा. मी एकदा असं एखादी गोष्ट ठरवली ना, मला तर एखाद्या गोष्टीवरती रिसर्च करायचं ना, ना दिवस रात्र ना मी काहीच बघत नाही. रिझल्ट खूप चांगला येतो मला माहिती आहे. आय फोकस ऑन प्रेझेंट, आय फोकस ऑन व्हॉट ॲक्शन्स, आय फोकस ऑन व्हॉट एफर्ट्स. कोणतीही गोष्ट जे माझ्या शिक्षणाच्या बाहेरची जर एखादी गोष्ट असेल, इफ आय स्टार्ट डुईंग रिसर्च ऑन दॅट ना, 2-3 दिवसामध्ये एवढा रिसर्च करतो, एखादा PhD वाल्याकडे पण तेवढं नॉलेज नसतं. एवढं मी रिसर्च डेडिकेटेडली करतो. ॲक्शन आपल्या हातात आहे, रिझल्ट आपल्या हातात नाहीये. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना सांगा की बाळा, रिझल्ट तुझ्या हातात नाहीये, पण मेहनत तुझ्या हातात आहे. परत हेही सांगा, रिझल्ट एक्स्ट्रा ऑर्डिनरी पाहिजे असेल तर मेहनत सुद्धा एक्स्ट्रा ऑर्डिनरी पाहिजे, हे पण सांगायचं. नाही तर मुलं म्हणतील मुलं आपल्यापेक्षा हुशार.
अगं मग आपल्या हातात रिझल्ट नाही तर मग एफर्ट्स तरी कशाला घ्यायचं. त्यांना सांगायचं युअर एफर्ट इज इक्वल टू युअर रिझल्ट. युअर एफर्ट इज इक्वल टू युअर रिझल्ट. ज्यावेळेस मी कॉर्पोरेटमध्ये ट्रेनिंग घ्यायचो ना, त्यांना मी विचारायचो की तुम्ही मंथली किती अर्न करता. एखादा म्हणायचं 10,000, एखादा म्हणायचं 20,000, एखादा म्हणायचं 50,000, एखादा म्हणायचं लाख. मग मी त्यांना डायरेक्टली सांगायचो युअर बँक बॅलन्स इज युअर पर्सनॅलिटी. युअर बँक बॅलन्स इज युअर पर्सनॅलिटी. तुम्ही 1,00,000 कमवत असाल याचा अर्थ तुमच्याकडे 1,00,000चं ज्ञान आहे. तुम्ही 10,000 कमवत असाल तर तुमच्याकडे फक्त 10,000चं ज्ञान आहे. तर मुलांना सांगा की तुम्हाला जर रिझल्ट खूप मोठा पाहिजे असेल ना, तर तुम्हाला एफर्ट्सवरती फोकस करावं लागणार आहे, रिझल्टवरती नाही. मेहनतीवरती फोकस करावं, आउटकमवरती नाही. सो हे आउटकम आणि रिझल्ट काय आहे, आउट ऑफ आवर कंट्रोल. आजपासून याच्यावरती फोकस करू नका. ओके. द नेक्स्ट इज अदर पीपल्स ओपिनियन. सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग. राइट. लोक आपल्याबद्दल काय विचार करतात हे नियंत्रित करणे कठीण आहे. नाही ना समजू शकत, आपण नाही कंट्रोल करू शकत. तर तुम्ही माझ्याबद्दल काय विचार कराल हे माझ्या हातात आहे का. इट इज नॉट इन माय हँड. आपल्या कृती प्रामाणिक असल्या तरीही लोक आपल्या त्याचा विपर्यास करू शकतात. ठीक आहे, आपण कितीही चांगलं करत असो, नेहमी लक्षात ठेवा निसर्गाचा नियम आहे की ज्या झाडावरती फळं जास्त असतात ना, त्याच झाडाला जास्त दगडं खावे लागतात. नो प्रॉब्लेम एट ऑल. मग काय, इतरांच्या मतावर अवलंबून राहणे म्हणजे स्वतःच्या आनंदावरती नियंत्रण गमावणे. मग आजपासून लोक माझ्याबद्दल काय म्हणतील, जस्ट इग्नोर इट. जस्ट इग्नोर इट. पण ऐकायचं कोणाचं, जे आपल्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत, जे आपले हितचिंतक आहेत, ते आपल्याबद्दल ओपिनियन क्रिएट करत असतील तर ऐकायचं बरं का. नाही तर आता सोनाली मॅडमच्या शेजारी तन्वी बसली आहे, माईलेक बसलेले आहे. आता तन्वी फार हुशार आहे, मला माहिती आहे. तन्वी काय म्हणेल, अगं मम्मी सरांनी काय सांगितलंय की दुसऱ्यांचे ओपिनियन एवढे महत्वाचे नाहीये. तन्वीला तर तेवढंच पाहिजे होतं. राईट. किंवा इथे माझी वाईफ दिशा बसली, दिशाच्या शेजारी माझी मुलगी बसली अस्मिता, ती पण म्हणेल की डॅड युअर ओपिनियन इज नॉट दॅट मच इम्पॉर्टंट, यू हॅव टोल्ड राईट नाव. असं नाहीये. जे आपल्या हिताचं सांगतात, दॅट द अन ओपिनियन विच इज फॉर आवर वेलफेअर, दॅट वी हॅव टू फॉलो, वी हॅव टू लिसन. बी अदर पीपल्स ओपिनियन सांगतोय की जे तुम्हाला डिमोटिवेट करतायत, जे तुम्हाला डिमोटिवेट करतायत, मागे खेचतात, अशा लोकांना महत्व द्यायचं नाही. मला बरेच जण म्हणत होते की तुला जमेल का बोलायला, तुला येईल का बोलता, तुला बिझनेस जमेल का, तू एवढं करू शकशील का. ओके. कधी कधी आपल्याला बहिरं पण बनायचं असतं, बहिरं पण बनायचं असतं. राईट. कधी कधी आंधळ बनायचं असतं, कधी कधी मुकं बनायचं असतं. हेच आहे अदर पीपल्स ओपिनियन. लोक मला माझ्याबद्दल काय म्हणतील दॅट डझंट मॅटर. आय डोंट केअर एट ऑल. बट आय डोंट केअर एट ऑल हे म्हणताना तुमचा इगो नाही दिसला पाहिजे, तुमच्यात लर्निंग ॲटिट्यूड सुद्धा पाहिजे. दॅट आय एम कव्हरिंग अगेन. मी लास्ट झूममध्ये हे कव्हर केलं नव्हतं की आपल्याकडे लर्निंग ॲटिट्यूड पण असलं पाहिजे. आपण ऐकलं सुद्धा पाहिजे. ऐकायचं कुणाचं, जे आपल्या हिताबद्दल बोलतात, जे आपल्या चांगल्याबद्दल बोलतात, ज्यांना आपलं वेलफेअरचं पडलेलं आहे, राईट, त्यांचं ऐकायचं. आता मी माझ्या स्टाफला जर बोलत असेल की हॅव टू डू दिस स्टडी, आता तुम्हाला खोटं वाटेल, मी माझ्या स्टाफला 1 आठवड्याचा अभ्यास दिलाय आणि बाय द वे तो 1 आठवड्यात पूर्ण होणारच नाहीये, त्याला 1 महिना लागेल. तरी सुद्धा मी त्यांना टाइम पिरियड एकदम कमी दिलाय का. एक सायकोलॉजिकल आपल्या एक ब्रेनचे एक कॉन्सेप्ट असते, वेळ कमी असेल ना तर स्पीड वाढतो, वेळ कमी असेल तर स्पीड वाढतो. आणि मला माझ्या सगळ्या स्टाफ मेंबर्सला वॉरियर बनवायचं आहे. आय वॉन्ट टू मेक देम वॉरियर. राईट. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आजपासून इतर लोक माझ्याबद्दल काय मत व्यक्त करतील, आय डोंट केअर. तुम्ही आहात ग्रॅज्युएट आणि तुम्ही डिस्टर्ब होताय 5वी नापासवाल्या व्यक्ती काहीतरी बोलतोय आपल्याबद्दल. कमॉन यार, कुणाचं मनावरती घ्यायचं हे तर कळलं पाहिजे. एक 10वी पास झालेला मुलगा 2री फेल असलेला आजोबांकडे जाऊन विचारतो काय करू, तो आजोबा म्हणतो आत्महत्या कर. तू मला काय विचारतो, वाय आर आस्किंग. 11वी वाल्याला विचार ना जाऊन. यू गो टू आस्क एट 11वी वाला ना, 11th स्टुडंट. दॅट विल शो यू द प्रॉपर पाथ ना, दॅट इज इम्पॉर्टंट. त्यामुळे आजपासून दुसरे लोक माझ्याबद्दल काय म्हणतील दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. पुन्हा मी सांगतोय, लर्निंग ॲटिट्यूड इथे गमवायचं नाहीये, इगोनी नाही म्हणायचं आहे की आय डोंट केअर. वी हॅव टू केअर. जे आपल्याबद्दल चांगलं बोलतायत, ज्यांना आपल्या हिताचं पडलेलं आहे, त्यांच्याबद्दल त्यांच्याकडून आपल्याला ऐकायचं आहे, त्यांचं ऐकायचंच आहे. वी हॅव टू लिसन टू देम.
मी कोणाबद्दल बोलतोय? की जे तुम्हाला डिमोटिवेट करतात, ओके, जे तुम्हाला मागे खेचतात, अशा लोकांना तुम्हाला इग्नोर करायचं, बिकॉज ते काही बोलत असतील ना, त्याचा कंट्रोल आपल्याकडे नाहीये. त्यांच्यावर झालेले संस्कार, त्यांना आलेल्या भूतकाळातील अनुभव, त्या पद्धतीनेच ते बोलणार आहेत. आपण त्यांना बदलू शकत नाही. आणि जेवढं तुम्ही त्यांना आन्सर करायला जाणार आहात, तुम्ही तेवढे डिस्टर्ब होणार आहात. त्यामुळे पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला एन्झायटी, स्ट्रेस ह्या गोष्टी नको असतील तर आउट ऑफ माय कंट्रोल पैकी चौथा टॉपिक आहे, दॅट इज अदर पीपल्स ओपिनियन. राईट? वी आर गोइंग टू द नेक्स्ट क्वेश्चन आन्सर. आपण घेणार आहोत, डोंट वरी. तोपर्यंत आपण पुढे जाणार नाही आहोत. आज फक्त आपण इन माय कंट्रोल शिकणार आहोत. आउट ऑफ माय कंट्रोल विल बी टुमॉरो. नेक्स्ट आहे अदर पीपल्स फिलिंग. हा, बाय द वे, जेवढे पॉईंट्स होतात ना, ते आपण इथे आपल्या नोट्सवरती कट करा. ते आपल्या आउट ऑफ कंट्रोल आहे. ह्या ज्या सर्कल आहे ना, सर्कलच्या बाहेरचं आपलं चाललेलं आहे. सर्कलच्या बाहेरचा नंबर 5 काय आहे? आउट ऑफ अदर पीपल्स फिलिंग. लोकांच्या माझ्याबद्दलच्या भावना काय आहेत? तो माझ्यावर चिडला. अरे डोंट केअर, चिडणारच आहे ना. काही लोकांना प्रगती नाही बघवत, दॅट्स ओके. संतांनी सांगून गेलेत ना, निंदकाचे घर असावे शेजारी. मी थट्टा मस्करीत म्हणायचो की निंदक असावे घरात, घरात पण एक असावा, शेजारी नाही. आता घरातच असावा. काळ बदलत चाललाय. राईट? सो व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू, अदर पीपल्स फिलिंग, लोकांच्या भावना. पुन्हा सांगतो, चुकीच्या भावना, आपल्याबद्दलच्या चुकीच्या भावना. कोणामुळे, कोणाला, कशामुळे, कशी भावना येईल हे आपल्या नियंत्रणात नाहीये. एखाद्या व्यक्तीचे माझ्याबद्दलचे इमोशन्स काय, आय कॅनॉट कंट्रोल दॅट पर्सन्स इमोशन. आपण जबाबदारीने वागले तरीही इतर लोक त्यावर वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देतात, रिस्पॉन्स देतात. ते कसे रिस्पॉन्स देतील ना, दॅट इज नॉट इन अवर हँड. दॅट इज नॉट इन अवर हँड. बरेच जण आहेत, आज मी एवढं दिवस रात्र सेशन, थेरपी सगळं घेऊन, काउन्सिलिंग घेऊन, परत रात्री मी माझ्या सगळ्या तुम्हाला माझ्या सगळ्या क्लायंट्सला, तुम्ही फॅमिली मेंबर्स सगळ्यांना मी हे देतोय, 2-2, अडीच तास मी झूमवरती बोलतोय. तरी सुद्धा काही जण येऊन म्हणतात की सर, आय डिड नॉट गेट व्हॉट आय एक्सपेक्टेड. आता ह्याने काय एक्सपेक्ट केलं होतं? कथ्थक करायचं होतं का? त्याचे एक्सपेक्टेशन्स कदाचित वेगळे असतील. त्यामुळे लोकांच्या चुकीच्या भावना किंवा लोकांनी दिलेल्या चुकीच्या रिस्पॉन्सेस, प्रतिक्रिया, त्याचा जास्त विचार करू नका. अरे त्याला कसं वाटलं असेल? कमवून या, त्याला तेच वाटणार आहे ज्याला ते वाटून घ्यायचं आहे. वी कॅनॉट चेंज हिज फिलिंग्स ना, वी कॅनॉट चेंज हिज रिस्पॉन्सेस. तो कसा रिस्पॉन्ड करेल हे आपल्या हातात नाही आहे डिअर फ्रेंड्स. आतापर्यंत आपला वेळ इथेच गेलाय. मी तर म्हणेल, तुम्ही जर 40 वर्षाचे असतील ना, तुमचे 20 वर्ष ह्याच्यातच गेलेत, आउट ऑफ माय कंट्रोल, ते कंट्रोल करण्यात. 24 तासातले 12 तास तर याच्यातच जातात आपले, आउट ऑफ माय कंट्रोल कंट्रोल करण्यात. इट इज नॉट इन अवर हँड डिअर फ्रेंड्स. नंबर 6, ऑदर्स पीपल ॲटिट्यूड. इतर लोकांचे दृष्टिकोन, माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, दॅट आय कॅनॉट चेंज ना. अँड इट डझंट केअर, डझंट मॅटर टू मी. काय दुसऱ्यांचा ॲटिट्यूड, काय माझ्याकडे बघण्याचा, लोक काय डिफाईन करतील ना, डॉक्टर विजयकुमार काळे कसा हिप्नोथेरपिस्ट, हाऊ कॅन दे डिफाईन डिअर फ्रेंड्स, हाऊ कॅन दे डिफाईन टू मी? I will define myself. Mr. Rahul will define himself. Mrs. Seema will define herself. Nobody can define you. तुम्हाला कोणीही डिफाईन करू शकत नाही. त्यामुळे आजपासून दुसऱ्या लोकांची वृत्ती, ॲटिट्यूड, इतर लोक आपल्याबद्दल कसा विचार करतात, कसे वागतात, हे आपल्या नियंत्रणात नाहीये. इट इज नॉट इन अवर कंट्रोल. तो मला रिस्पेक्ट देईल की नाही, वी कॅनॉट टेल. रिस्पेक्ट देण्यासाठी ना, त्याच्यात ते संस्कार असावे लागतात, त्याच्यामध्ये त्या गोष्टी असाव्या लागतात. इट इज नॉट लाईक दॅट. आपण फक्त आपले विचार आणि वर्तन सुधारू शकतो. शेवटचं वाक्य फार महत्वाचं आहे. आपण आपले विचार आणि वर्तन सुधारू शकतो, बाकी काहीही सुधारू शकत नाही. जस्ट सेकंड. वी कॅनॉट चेंज. आपण नाही बदलू शकत ना, की दुसरा व्यक्ती माझ्याबद्दल कसा विचार करेल, दुसरा व्यक्ती माझी काय व्याख्या बनवेल. कम ऑन यार, कोण आपली व्याख्या बनवणार आहे? कोण आपली पर्सनॅलिटी डिस्क्राईब करणार आहे? नो बडी कॅन डू दॅट. आणि हां, वन मोर थिंग आय वुड लाईक टू ॲड अप हिअर.
Do not give your remote control to others to control yourself. Okay. Do not give your remote control to others to control yourself. आजपासून तुम्ही तुमचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याला देऊ नका. त्यांना वाटलं ते चालू करतील, त्यांना वाटलं बंद करतील, दे विल डू लाईक दॅट. तर हे सगळं काय होतं? आउट ऑफ माय कंट्रोल, माझ्या कंट्रोलच्या बाहेर. आणि उद्या आपण शिकणार आहोत इन माय कंट्रोल. माझ्या आवडीचा टॉपिक आपण उद्या शिकूया. हे आता आपण सगळं जे बोललो ना, बडबडलो ना, हे काय आहे? डॉक्टर ज्योती चव्हाण, वेलकम. हे काय आहे? डॉक्टर ज्योती चव्हाण मॅम, तुमच्या सिस्टर पण असतील ना इथे? येस, ग्रेट. सो व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू, बाजीराव खोत, क्या बात आहे, 2016 ना, 15 की 16, बाजीराव खोत, क्या बात आहे. फार जुनी मंडळी आज आलेली आहेत. 19 सर. 19 ओके. 2019 बारामती. येस. येस. काही वर्षानंतर लोक असे बोलतील, सर यु नो दॅट 2026 सिंगापूर, 2028 न्यूझीलँड. ओके. राईट. येस, बरोबर ना राहुल गाडे सर? येस, तुम्ही म्हणणार सर आपली तिथे त्या सिंगापूरला भेट झाली. इंदापूर नाही, सिंगापूर. ओके. चल, बाय द वे आपण हसत खेळत शिकणार आहोत. सो हा टॉपिक होता आउट ऑफ माय कंट्रोल, माझ्या कंट्रोलच्या बाहेर असलेल्या गोष्टी. आजपासून डिअर फ्रेंड्स या गोष्टींवरती फोकस करू नका. याने फक्त स्ट्रेस, एन्झायटी, ताणतणाव, नैराश्य, झोपेची समस्या, सायकोलॉजिकल डिसऑर्डर भेटणार आहेत. आणि आपल्याला ह्या गोष्टी नको आहेत. आपल्याला कोणत्या गोष्टी पाहिजे आहेत, कोणत्या आपल्या कंट्रोलमध्ये आहेत, दॅट आय विल एक्सप्लेन टुमॉरो. उद्या मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. उद्या माझं वर्कशॉप आहे पुण्यामध्ये, म्हणजे वन ऑफ माय फ्रेंड्स वर्कशॉप इज देअर, मॉर्निंग 9 to इव्हिनिंग 7 o'clock. ओके, कंटिन्यू बिझी आहे उद्या. अँड अगेन आय एम गोइंग टू जॉईन विथ यू ॲट 9 o'clock टुमॉरो. राईट. सो वी आर मीटिंग टुमॉरो. येस. चला, नाव द क्वेश्चन आन्सर विल बी देअर. एक्झॅक्टली 1 तास 22 मिनटं झाली आपण बोलतो आहोत, चर्चा करतो आहोत, गप्पा मारतो आहोत. आता आपण येणार आहोत क्वेश्चन आन्सर्सकडे. यू कॅन आस्क क्वेश्चन. अनम्यूट करा किंवा चॅटबॉक्समध्ये चॅट करू शकता. सगळ्यांना अनम्यूट करणं पॉसिबल नाही, आय कॅन अंडरस्टँड. ओके, कारण आता 10:30 वाजलेली आहेत. तुम्ही चॅटबॉक्समध्ये पण कमेंट करू शकता. आय एम देअर टू आन्सर युअर क्वेश्चन्स अबाउट आउट ऑफ आवर कंट्रोल. आउट ऑफ आवर कंट्रोल, इन आवर कंट्रोल, ते आपण उद्या शिकूया. बाय द वे, एन्जॉईंग द सेशन? सगळे एन्जॉय करतायत? सुनील दरेकर, येस, थँक्यू थँक्यू. सर, खूप चांगलं वाटलं तुमचं सेशन. कोण बोलतंय? मी बोलतोय. अरे मेरा बचड़ा. हेलो बब्बू, क्या कर रहे हो बेटा? हेलो, कहाँ हो आप? ओके, यस, ग्रेट. चलो, you can put your questions in the chat box. Where are you, Tiger? Okay, you can comment in the chat box. तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. माझ्या आयुष्याचं एकच ध्येय आहे की आपल्या मुलांनी आदर्श बाहेर नाही शोधला पाहिजे, आपल्या घरातच असला पाहिजे. राईट. माझ्यासाठी माझे आयडियल माझे आई वडील आहेत. डेफिनेटली मी आणि माझी वाईफ विल बी द आयडियल फॉर अवर चिल्ड्रेन. ओके, फाईन. सो चलो क्वेश्चंस विचारा. अद्वित, कैसे लगा आपको सेशन? बढ़िया. क्या? बढ़िया. बहुत बढ़िया, थैंक यू बेटा. आप कब लोगे सेशन? बड़ा होना तो बात है. बड़े होने की बात. ओके बब्बू, ठीक आहे. चलो, म्यूट करो बेटा, थँक्यू. आम्ही मराठी, हिंदी, इंग्लिश, कन्नड 4 भाषा बोलतो घरामध्ये. मराठी, हिंदी, इंग्लिश, कन्नड. ओके, काही जणांना प्रश्न पडला असेल. वी स्पीक 4 लँग्वेजेस ॲट होम, मराठी, हिंदी, इंग्लिश, कन्नड. माय मदर टंग इज कन्नडा. ओके, सगळीच भाषा आमच्याकडे चालतात. ओके, फाईन, नो प्रॉब्लेम. येस.
चला, काही डाऊट्स असतील, क्वेरीज असतील, क्वेश्चन असतील, यू कॅन आस्क. अनम्यूट करून पण विचारू शकता, नो प्रॉब्लेम. आजचा प्रश्न आजच विचारूया. देर इज नो फ्युचर. कोणाला काय प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता, बिनधास्त विचारा. प्रश्न विचारायला आणि लग्नात जेवायला कधीच लाजायचं नाही. मराठी माणूस नाही लाजत. येस. चला, काहीच प्रश्न नसतील तर माझा प्रश्न आहे, चालेल मी विचारू प्रश्न? ओके, फाईन. प्रश्न असा आहे की तुमच्यासाठी एक टास्क मी तुम्हाला देतोय. सिंपल गोष्ट आहे. रात्री झोपताना अशा कुठल्या 11 गोष्टी आहेत, 11 थिंग्स दॅट इज आउट ऑफ युअर कंट्रोल. 11 गोष्टी ज्या तुमच्या कंट्रोलच्या बाहेर आहेत आणि 11 गोष्टी ज्या तुमच्या कंट्रोलच्या आत आहेत. आणि ज्या कंट्रोलच्या आत आहेत म्हणजे कंट्रोलमध्ये आहेत अशा 11 गोष्टी, आणि त्यातल्या मेन 3 गोष्टी कोणत्या आहेत ज्यावरती तुम्ही फोकस करणार आहात. ओके, रिपीट करू. ओके, 11 थिंग्स विच आर आउट ऑफ युअर कंट्रोल, 11 थिंग्स विच आर इन युअर कंट्रोल, आणि ज्या इन युअर कंट्रोल आहेत अमंग देम 3 क्वेश्चन्स, 3 पॉइंट्स की ज्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे. एक ना धड भाराभर चिंध्या नकोय आपल्याला. 11 पॉइंट्स मी सांगितले, 11 पैकी 3च फोकस करा. वन एक्झाम्पल प्लीज. ओके, राहुल गाडे सर इज वन एक्झाम्पल. ओके, आउट ऑफ कंट्रोल. आउट ऑफ कंट्रोल काय आहे? माझ्या आउट ऑफ कंट्रोल काय आहे? उद्याचं सेशन जे माझ्या फ्रेंडने ऑर्गनाईज केलेलं आहे, उद्याच्या सेशनमध्ये रजिस्ट्रेशन झालेले आहे जवळपास 40-42, आणि मला त्यांनी चीफ गेस्ट म्हणून बोलवलंय. आता गेस्ट म्हटल्यानंतर ना कसं असतं, एक ॲटिट्यूड असतो सगळ्यांमध्ये की क्राऊड पाहिजे, मोठा क्राऊड चाहिए, बडा क्राऊड चाहिए. ओके, ते हे असतं. पण माझा ॲटिट्यूड काय आहे की क्राऊड किती असणार आहे हे माझ्या हातात नाही आहे. 40 असू किंवा 4 असू किंवा 400 असू, मी याच पद्धतीने बोलणार आहे, याच ॲटिट्यूडने बोलणार आहे. दॅट इज इन माय कंट्रोल. लक्षात येत आहे? मी उद्याचं तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे, जिवंत एक्झाम्पल, जे इट इज हॅपनिंग टुमॉरो. राईट? लक्षात येत आहे? इन माय कंट्रोल काय आहे? नंबर 1, माझ्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो की नोबडी कॅन डिस्टर्ब मी. ओके, नोबडी कॅन डिस्टर्ब मी. नथिंग कॅन डिस्टर्ब माय पीस ऑफ मेंटल पीस. नोबडी कॅन डिस्टर्ब मी अंटिल आय गिव्ह द परमिशन. जोपर्यंत आपण परमिशन देत नाही, नोबडी इज गोइंग टू डिस्टर्ब युअर पीस ऑफ माइंड. माझ्या कंट्रोलमध्ये काय आहे? माझा बिझनेस किती एक्सपेंड करायचा तो माझ्या कंट्रोलमध्ये आहे. माझ्या स्टाफला किती एज्युकेट करायचं ते माझ्या हातात आहे. टू अंडरस्टँड? कुणाला किती एज्युकेट करायचे दॅट इज इन माय हँड. राईट? प्रमोशन्स किती द्यायचे दॅट इज इन माय हँड. सो माझ्या हातात जे आहे ना त्या गोष्टींबद्दल मी विचार करेल. स्टाफने एवढं सगळं देऊन पण कसं वागायचं दॅट इज नॉट इन माय हँड ना. एक्झाम्पल देतोय मी. स्टाफ मेंबर्स, डोंट वरी. समोरचं कसं वागेल दॅट इज नॉट इन माय हँड. बट माझ्याकडे स्किल आहे की त्याने असं वागण्यासाठी मी काय करू शकतो दॅट इज इन माय हँड. हे गिव्ह अँड टेक पॉलिसी सारखं आहे. काही गोष्टी आपल्या हातात आहेत, काही गोष्टी आपल्या आउट ऑफ कंट्रोल आहेत. तर 11 गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत की ज्या तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत. नंबर 1, मला आहे ना आत्तापर्यंत कोणीही असं सकाळी उठवत नाही की उठा सकाळ झाली, मोती स्नानाची वेळ झाली. बिलकुल नाही. मला उठवणारी एकच गोष्ट ते म्हणजे माझे स्वप्न. आज मी थोडंसं एकदम फॅमिली सारखंच सेशन घेतोय. आत्तापर्यंत मला कोणी उठवलं नाही की उठ बाबा सकाळ झाली, उठ बाबा सकाळ. माझं ध्येय मला उठवतं. ओके, माझी वाईफ मला म्हणते की लग्नाला एवढे वर्ष झाले, तुम्ही झोपता कधी उठता कधी अजून कळलं नाही. कम ऑन यार. सो इट इज माय कंट्रोल ना. मला जर वाटलं ना की आजचं सेशन मी आज नाही बेटर देऊ शकलो, आता मी हे इन माय कंट्रोल, आउट ऑफ माय कंट्रोल लास्ट टाइम पण घेतलं होतं. जवळपास 1 वर्षापूर्वी घेतलं होतं. 1 वर्षापूर्वी घेतलं होतं. जे जुने क्लायंट आहेत त्यांना कदाचित लक्षात असेल. पण त्याच्यामध्ये ना एक पॉइंट तो मिस झाला होता माझ्याकडून. त्यामुळे मी अपलोड करायला नाही सांगितलं. आहे माझ्याकडे रेकॉर्डिंग्स, बट आय डिड नॉट आस्क माय स्टाफ मेंबर्स टू अपलोड दॅट. मला नाही आवडलं. का? जोपर्यंत मी प्रॉपर डिलिव्हरी करत नाही ना, टिल दॅट आय विल नॉट अलाव. दॅट इज इन माय कंट्रोल, दॅट इज इन माय हँड. बरं मला सांगा, सेशन एकदम आतून घेणं
हे माझ्या हातात आहे की नाही? येस. पण समोरचं अनम्यूट करून किती इरिटेट करायचे समोरच्याच्या हातात आहे. दॅट इज नॉट इन माय हँड. तर असे 11 कोणत्या गोष्टी आहेत. बरं, माझं ध्येय माझ्या हातात आहे, माझं इन्कम माझ्या हातात आहे, माझं फ्युचर जरी माझ्या हातात नसेल, फ्युचर कोणाच्या हातात नाहीये, पण फ्युचर ब्राईट होण्यासाठीचे जे ऍक्शन्स लागतात ना, दॅट आय डू इन द प्रेझेंट, ते माझ्या हातात आहे. हे 11 गोष्टी अशा. माझी हेल्थ माझ्या हातात आहे, माझ्या टीमची ग्रोथ माझ्या हातात आहे, माझ्या मुलांची ग्रोथ माझ्या हातात आहे, माझ्या मुलांचं शिक्षण दॅट इज इन माय हँड. वी डोंट कॉम्प्रोमाइज ॲट ऑल. कधी कॉम्प्रोमाइज नाहीये. माझा मुलगा डान्सला जातो 5 वाजता, तर माझा एक 5ला 5 कमी असताना माझा फोन जातो. माझी मुलगी 6ला जाते, 6ला 5 कमी असताना माझा फोन जातो, मेसेज जातो. वी डोंट कॉम्प्रोमाइज. दॅट इज इन अवर हँड. जे आपल्या हातात आहे तिथे नो कॉम्प्रोमाइज, आणि जे आपल्या हातात नाहीये तिथं कॉम्प्रोमाइजच कॉम्प्रोमाइज. सोडून द्या. नाही ते आपली लाईफ कॉम्प्रोमाइज, आपल्या हॅपीनेसशी आपण कॉम्प्रोमाइज करतो मग. तर दॅट इज प्रॉब्लेमॅटिक ना डिअर फ्रेंड्स. तुमची हेल्थ कोणाच्या हातात आहे? तुमच्या हातात. मग आपल्याला वाटतं नाही ना आपल्या हेल्थ आपली एकतर आपले हेल्थ आपल्या हातात आहे, इन माय कंट्रोल, इन आवर कंट्रोल, नाहीतर इट इज इन डॉक्टर्स हँड, डॉक्टर्स कंट्रोल. देऊन टाका त्या डॉक्टरच्या हातामध्ये. नाही ना चालत. बरं, तुम्हाला पुढे घेऊन जाणं ही जबाबदारी कोणाची आहे? कोणाच्या हातात आहे? दररोज ॲटलिस्ट 5 पेजेस वाचून झोपलं पाहिजे, हे कुणाच्या हातात आहे? दररोज ॲटलिस्ट 1 तास व्हिडिओ ऑडिओ ऐकलं पाहिजे, पाहिलं पाहिजे, आपल्या करिअरच्या रिलेटेड जे काही असेल वाचलं पाहिजे, अपडेट केलं पाहिजे. इट इज अन अवर हँड. अरे इट इज इन अवर हँड ना, सो डू ना. कुणी अडवलंय? ते आपल्या हातात आहे. जे आपल्या हातात नाहीये त्याच्या मागे आपण पळतोय. इट इज नॉट लाईक दॅट. इट इज नॉट लाईक दॅट. ओके. येस. 11 अशा. आणि डिअर फ्रेंड्स, वन मोर थिंग, मी तुम्हाला उद्या विचारणार नाहीये. इट इज युअर पर्सनल. इट इज युअर पर्सनल. फक्त एवढंच विचारणार आहे की तुम्ही प्रामाणिकपणे उत्तर द्याल की मी दिलेला टास्क कंप्लीट केला की नाही. हा प्रश्न मात्र मी उद्या विचारेल. आता तुम्ही किती खरं बोलता, किती खोटं बोलता, आपण जगाला फसवू शकतो, स्वतःला नाही. ॲटलिस्ट सेल्फ डेव्हलपमेंटच्या बाबतीत. राईट. येस. हा, विकास वाघमोडे सर इज सेइंग फॉर अ पास्ट प्रॉपर्टी रिलेटेड फायनान्शियल मॅटर शुड आय फाईट इट लिगली ऑर फॉरगेट अबाउट इट, प्लीज ॲडवाइज. डिअर फ्रेंड, लेट मी टेल यू. मी तुम्हाला दोन्ही उत्तर देतो, आध्यात्मिक पण देतो आणि आउट ऑफ अध्यात्म पण देतो. आध्यात्मिक गोष्ट मी तुम्हाला असेल, एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही कितीही भांडा, ती जर तुमची नसेल ती कधी भेटणार नाही. ओके, कधीही भेटणार नाही. आणि तुमची असेल, तुम्हाला फाईट करायची गरज नाही, ते तुम्हाला भेटून जाईल. पण आता इथे कोर्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी जर असतील आणि ती जागा तुमची आहे, लिगली तुमची आहे, सो यू शुड फाईट. यू शुड फाईट. जर तुम्ही सगळ्याच गोष्टी इझिली सोडून दिलात ना, तर देअर विल बी अ प्रॉब्लेमॅटिक. एक दिवस असेल की आपल्याकडे काहीच राहणार नाही. नेहमी लक्षात ठेवा, आपण आपल्या हक्कासाठी भांडलं पाहिजे. ती तुमची जागा जर हक्काची असेल विकास वाघमोडे सर, तर यू शुड. पण ती जागा दुसऱ्यांची आहे. ओके, मी उदाहरण देतो, आपण बळकवण्याचा प्रयत्न करतो, तर हे फार चुकीचं आहे. माझा एकदम जवळचा व्यक्ती आहे, माझ्या रिलेटिव्हमधले एक व्यक्ती आहे. ओके, त्या पठ्ठ्याने ना सगळ्यांच्या जागा हडपले. आज परिस्थिती अशी आली की फार अवघड चाललंय त्या व्यक्तीचं. सगळं चुकेल पण लॉ ऑफ कर्मा चुकणार नाहीये. राईट. ती जागा तुमची असेल, विकासजी तुम्हाला भेटेल. आमच्याकडून तुम्हाला ऑल द बेस्ट. गॉड ब्लेस यू. लवकर मिळो. तुमची असेल तर मिळेल. येस. ग्रेट. चल, अजून नेक्स्ट क्वेश्चन. छान प्रश्न विचारला विकास सर. उद्या प्रश्न नसतील, आजच हे प्रश्न विचारा. आउट ऑफ आवर कंट्रोलचे क्वेश्चन्स आज असतील, उद्या इन माय कंट्रोलचे असतील. ओके, डज एनीबडी हॅव एनी क्वेश्चन, एनी क्वेरी? ओके, फाईन. कदाचित असंही होऊ शकतं की टॉपिक अर्धवट शिकून झालेला आहे म्हणून कदाचित क्वेश्चन्स नाहीये. ज्यावेळेस आपण उद्या पूर्ण टॉपिक शिकूयात, म्हणजे इन माय कंट्रोल पण आपला ज्यावेळेस होईल, टॉपिक कव्हर करून होईल, कदाचित त्यावेळेस तुमचे क्वेश्चन जास्त येऊ शकतात. राईट. येस. चला, तरी सुद्धा कोणाला काय प्रश्न असतील ते विचारा. लास्ट 1 मिनिट, त्याच्यानंतर आपण थांबूयात. बाय द वे डिअर फ्रेंड्स, आपल्या रिट्रीटची डेट लवकरच फिक्स होत आहे. मेच्या 1st किंवा 2nd वीकला होणार आहे. ओके, मेच्या 1st किंवा 2nd वीकला.
ओके. बारामतीमध्ये होणार आहे. येस. फॅमिली अलाउड आहे का? येस, ॲडव्हान्स लेवलचे जे क्लायंट्स आहेत त्यांच्यासाठी आहे. ओके. ओके डिअर फ्रेंड्स, थँक यू व्हेरी मच. बाय अँड गुड नाईट. रवी सर, यू कॅन स्टॉप द रेकॉर्डिंग. आता आपण जनरल चर्चा करूयात रिगार्डिंग द रिट्रीट. You may stop the recording.